हॅलो एव्हरीवन. आपण CSS चे सेशन बघत आहोत. तर त्याच्यामध्ये आपण काल CSS मधले CSS मार्जिन पॅडिंग बघितलेलं होतं. CSS मार्जिन पॅडिंग, CSS हाईट विड्थ बघितलेलं होतं आणि CSS बॉक्स मॉडेल. ठीक आहे. तर नेक्स्ट जो पार्ट असणार आहे तो असणार आहे आपला CSS टेक्स्टचा. तर CSS टेक्स्ट मध्ये आपण आज नवीन सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी एक नवीन फाईल क्रिएट करते मी. ठीक आहे. आता ऑलरेडी आपण याच्यामध्ये या सेशन मध्ये काय काय घेतलेलं होतं की बॉक्स मॉडेल नंतर आपण याच्यामध्ये जे बॉक्स मॉडेल मध्ये आपण जे आउटलाईन टाकलेलं होतं. ठीक आहे. बॉक्स मॉडेल नंतर आपण टाकलेलं होतं आउटलाईन. ठीक आहे. तर आउटलाईन साठी आपण काय करूया, टायटल मध्ये सुद्धा CSS आउटलाईन टाकायचं आहे आपल्याला. ठीक आहे. जस्ट आता ठीक आहे. CSS टेक्स्ट आपण आज स्टार्ट करतोय, तर मी वेट करते सगळे जॉईन होतात ते. ठीक आहे. वन बाय वन सगळेजण जॉईन झाल्यानंतर लाईव्हला मला हँड टाका रे, कोणी कोणी जॉईन झालेला आहे. हँड रेज करा कमेंट मध्ये. ठीक आहे. तर आपण आज करणार आहोत CSS टेक्स्ट कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. तर त्यासाठी आपण नवीन फाईल क्रिएट करणार आहोत आणि नवीन फाईल मध्ये जे आपण टेक्स्ट घेतलेली होती काल, तर आपण काय करणार आहोत, ही वाली नवीन फाईल मध्ये कॉपी करून टाकणार आहोत. कारण बिकॉज आपल्याला नवीन पार्ट मध्ये नवीन फ्रेश जे आपण CSS च्या प्रॉपर्टी बघितल्या, CSS च्या प्रॉपर्टी आहेत ते सगळे आपल्याला वन बाय वन स्टार्ट करायचे. तर आज पार्ट 3.html. ओके. तर यामध्ये आपल्याला काय करायचं, जे आपण CSS टेक्स्ट घेणार आहे तर वन बाय वन आपण याच्यामध्ये घेणार आहोत प्रॅक्टिकल. ठीक आहे. तर फर्स्ट आहे आपला CSS टेक्स्ट. ठीक आहे. आता CSS टेक्स्ट मध्ये आपण कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी यूज करतो. फॉर एक्झाम्पल आहे टेक्स्ट कलर, टेक्स्ट अलाइनमेंट, टेक्स्ट डेकोरेशन, टेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन, टेक्स्ट स्पेसिंग आणि टेक्स्ट शॅडो. ठीक आहे. तर हे UI मध्ये कशा पद्धतीने आपण मॅनेज करू शकतो किंवा कशा पद्धतीने अट्रॅक्टिव्ह होईल ते आपण आता आज बघणार आहोत. ठीक आहे. एखादी टेक्स्ट आहे, आपण टेक्स्ट घेतल्यानंतर ती टेक्स्ट कशा पद्धतीने डिस्प्ले व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण काल बघितलं टेक्स्ट कलर. ठीक आहे. काल आपण बघितलेलं होतं ऑलरेडी की टेक्स्ट कलर. टेक्स्ट कलर साठी आपण काय केलं की जी आपली प्रॉपर्टी आहे कलर, ठीक आहे, ते आपण काय केलेली होती, टेक्स्टला दिलेली होती. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही 3 टाईपचे कलर कोड आपण जे बघितलेले आहेत तर ते तुम्ही देऊ शकता. तर कलर मध्ये आपण कुठले कुठले यूज करू शकतो की जसं RGB आहे, हेक्स आहे आणि HS आहे. तर कलर आपण टेक्स्टला आणि बॅकग्राऊंडला अशा 2 टाईप मध्ये देतो. तर आपण ते यूज करून बघूया. ठीक आहे. आता नेक्स्ट वन बाय वन आपण टाकत आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आता बघा, फर्स्टली टेक्स्ट कलर अँड बॅकग्राऊंड कलर हे काय, त्याच्या प्रॉपर्टी आहे. तर आपण काय करणार आहोत, इथेच त्याला प्रॉपर्टी असाइन करणार आहोत. ठीक आहे. स्टाईल मध्ये जर आपल्याला टेक्स्ट कलर द्यायचा असेल तर आपण यूज करतो कलर, आणि जो आपल्याला कलर यूज करायचा तो आपण यूज करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड कलर सुद्धा यूज करतो आपण याच्यामध्ये, आणि बॅकग्राऊंड कलर मध्ये आता मी हा वाला कलर सिलेक्ट करत आहे. तर टेक्स्ट कलर मध्ये या 2 मोस्टली प्रॉपर्टी यूज केल्या जातात. ठीक आहे. याला आपण म्हणतो टेक्स्ट कलर प्रॉपर्टी इन CSS. ठीक आहे. तर याचा आउटपुट बघूया आपण. त्या आउटपुट मध्ये हे आपलं आउटपुट आलेलं आहे टेक्स्ट कलर अँड बॅकग्राऊंड कलर. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत टेक्स्ट मधला टेक्स्ट डेकोरेशन पार्ट. ठीक आहे. नेक्स्ट आहे आता टेक्स्ट डेकोरेशन पण आहे आणि बिफोर दॅट टेक्स्ट अलाइनमेंट आहे. तर आपण फर्स्टली काय बघणार आहोत, तर टेक्स्ट अलाइनमेंट. त्यासाठी मी हे यूज करत आहे कोड, बिकॉज आपल्याकडे तो ऑलरेडी आहे तर कॉपी पेस्ट करत आहे. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट आपल्याला यूज करायचं आहे याच्यामध्ये टेक्स्ट अलाइनमेंट. ठीक आहे. एखादी टेक्स्ट घेतली तर त्याला आपण अलाइनमेंट कशा पद्धतीने देऊ शकतो, तर त्याच्या प्रॉपर्टी आहेत. तर ते प्रॉपर्टी आपण इथे बघणार आहोत. आता टेक्स्ट अलाइनमेंट आहे अँड टेक्स्ट डायरेक्शन.
हे अलाइनमेंट मध्येच येते. टेक्स्ट अलाइनमेंट अँड टेक्स्ट डायरेक्शन हे एकच पॉइंट आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या कुठल्या प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो. ठीक आहे. तर फर्स्ट आहे की याच्यामध्ये टेक्स्ट अलाइन, टेक्स्टला कशा पद्धतीने अलाइन करायचंय आपण अलाइन करू शकतो. त्याच्यानंतर टेक्स्ट अलाइन लास्ट, टेक्स्ट अलाइन लास्ट म्हणजे जे लास्टची आपली सेंटेन्स आहे तर त्या लाईनला आपण कशा पद्धतीने अलाइन करायचं. ठीक आहे. त्यानंतर आपण डायरेक्शन देऊ शकतो त्या टेक्स्टला. ठीक आहे. डायरेक्शन नंतर त्याला आपण बाय डायरेक्शनल युनिकोड BIDI यूज करू शकतो. BIDI म्हणजे बाय डायरेक्शनल. ठीक आहे. युनिकोड BIDI मीन्स बाय डायरेक्शनल म्हणजे टेक्स्टला कोणत्या पद्धतीने बाय डायरेक्शनल करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हर्टिकल अलाइन. तर टेक्स्टला आपण व्हर्टिकल अलाइन कसं देऊ शकतो तर या पद्धतीने हे सगळे काय आहेत आपले टेक्स्ट अलाइनमेंट अँड टेक्स्ट डायरेक्शन आहेत जे आपण मोस्टली यूज करतो टेक्स्टमध्ये. ठीक आहे. बिकॉज ज्यावेळेस आपण हे प्रॉपर्टी यूज करतो तर हे प्रॉपर्टी यूज करताना आपल्याला जी आपली टेक्स्ट आहे ती खूप अट्रॅक्टिव्ह दिसते. ठीक आहे. म्हणजे जेवढे पण काय आपले टेक्स्टचे प्रॉपर्टी आहे CSS मधलं तर ते प्रॉपर दिसण्यासाठी किंवा अट्रॅक्टिव्ह किंवा लुक अँड फील व्यवस्थित दिसण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं तर ह्या प्रॉपर्टी तुम्हाला असाइन करावं लागतात. ठीक आहे. तर वन बाय वन आपण टेक्स्ट अलाइनमेंट अँड टेक्स्ट डायरेक्शन मध्ये कुठल्या प्रॉपर्टी ते बघूया. ठीक आहे. आता फर्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे टेक्स्ट अलाइन. ठीक आहे. बाय डिफॉल्ट आपली जी टेक्स्ट आहे ती कशामध्ये येते लेफ्ट मध्ये ऑलरेडी येते. ठीक आहे. मग जर आपल्याला त्या टेक्स्टला जर राईट मध्ये करायचं असेल किंवा सेंटर मध्ये करायचं असेल तर त्यासाठी आपण प्रॉपर्टी यूज करतो टेक्स्ट अलाइन. ठीक आहे. तर टेक्स्ट अलाइन मध्ये त्यासाठी आपण करणार आहोत H1. ठीक आहे. H1 मध्ये म्हटलं टेक्स्ट अलाइन. आता सगळ्यात इम्पॉर्टंट बघा टेक्स्ट अलाइन आता मी घेते त्यासाठी आपल्याला स्टाईल घ्यावा लागणार. ठीक आहे. स्टाईल मध्ये टेक्स्ट अलाइन म्हटलं की बाय डिफॉल्ट इथे बघा आपल्या व्हॅल्यू डिस्प्ले होतात. बरोबर. बाय डिफॉल्ट इथे व्हॅल्यू येतात. फर्स्टला तर सेंटर मध्ये आलं. ठीक आहे. एंड, जस्टिफाय, लेफ्ट, राईट, स्टार्ट हे सगळे काय आहेत आपल्या व्हॅल्यू. पण मोस्टली याच्यातले सगळ्यात यूज होणारे कुठले लेफ्ट तर ऑलरेडी रिसर्च असते त्याला. बरोबर. म्हणजे राईट आणि सेंटर हे मोस्टली यूज होणारे आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपली जी टेक्स्ट आहे कशा पद्धतीने डिस्प्ले झाली पाहिजे. ठीक आहे. तर आपण त्यासाठी काय यूज करतो आता मी समजा सेंटर यूज केले तर. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. ज्याच्यामध्ये टेक्स्ट अलाइन आपण काय करूया लेफ्ट पण देऊया. वेगवेगळ्या टाईपच्या आपण प्रॉपर्टीज असाइन करून देऊया. टेक्स्ट अलाइन सेंटर. ठीक आहे. टेक्स्ट अलाइन लेफ्ट. त्यानंतर टेक्स्ट अलाइन राईट. ठीक आहे. आपण हे तिन्ही पण यूज करून बघितलं. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये आउटपुट कसं येते आपलं. ठीक आहे. आपली जी टेक्स्ट आहे ती पहिली काय होईल सेंटरला डिस्प्ले होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टेक्स्ट आहे ती लेफ्टमध्ये डिस्प्ले होईल. ठीक आहे. आणि त्यानंतरची टेक्स्ट आहे ती आपली राईटला डिस्प्ले होईल. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त काय आहे की जर आपल्याला टेक्स्ट अलाइन प्रॉपर्टी जस्टिफाय द्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे काय की ज्यावेळेस आपण एखादा DIV यूज करतोय बरोबर तर त्या केसला जर आपल्याला ती लाईन आहे डिस्प्ले होणारी म्हणजे इक्वल टू विड्थ अँड जर आपल्याला लेफ्ट आणि राईट मार्जिन प्रॉपर स्ट्रेट द्यायचं असेल तर त्यावेळेस आपण काय करू शकतो DIV ला जस्टिफाय देऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे काय होईल की ज्यावेळेस आपण त्याला जस्टिफाय करेल टेक्स्ट अलाइन जस्टिफाय करेल तर ते प्रॉपर काय होईल मॅनेज होईल. म्हणजे काय की एखादा DIV आहे त्याला एक फिक्स हाईट विड्थ आहे. ठीक आहे. ते पण आपण एक्झाम्पल याच्यामध्ये बघूया. फर्स्ट आपण याचा आउटपुट आपण बघूया. ठीक आहे. तर आउटपुट मध्ये बघा आपली जी टेक्स्ट आहे ती कशा पद्धतीने डिस्प्ले झाली आहे बघा. आता आपण काय करतो याचं एक्झाम्पल बघत आहे कशाचं टेक्स्ट अलाइनमेंट अँड टेक्स्ट डायरेक्शन. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण तीन प्रॉपर्टी मोस्टली यूज केल्या. फर्स्ट आहे लेफ्ट जे बाय डिफॉल्ट अप्लाय येतो. त्याच्यानंतर बघितली सेंटर आणि राईट. अशा पद्धतीने काय झालं आपलं आउटपुट डिस्प्ले झालं. बट आता याच्यामध्ये बघा ज्यावेळेस मी काय करते की अजून एक काय करते DIV घेते याच्यामध्ये DIV दिस इज टेक्स्ट अलाइन जस्टिफाय CSS प्रॉपर्टी व्हॅल्यू. ठीक आहे. किंवा प्रॉपर्टी म्हणलं तरी चालेल कारण टेक्स्ट अलाइन जस्टिफाय काय प्रॉपर्टी तर ते कशा पद्धतीने मॅनेज होते बघा. आता ज्यावेळेस मी DIV टाकलं तर DIVच्या स्टाईलमध्ये
मी जर टेक्स्ट अलाइन म्हटलं तर ह्याच्यामध्ये बघा जस्टिफाय म्हणून येते, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की ज्यावेळेस आपण टेक्स्ट अलाइन जस्टिफाय यूज करतो, ठीक आहे, म्हणजे जे पण काय आपले आपण एखादी इक्वल विड्थ घेतलेली, बरोबर, म्हणजे एक DIV घेतला आणि त्याला जर आपण हाईट विड्थ दिली आणि पॅडिंग दिली, ठीक आहे, तर येणारा जो कंटेंट आहे आपला, बरोबर, किंवा डिस्प्ले होणारा जो कंटेंट आहे तो ऍज अ स्ट्रेच लाईन मध्ये डिस्प्ले होतो. म्हणजे काय की प्रत्येक लाईन ही इक्वल असते, ठीक आहे. म्हणजे जेवढी आपण विड्थ दिलेली आहे त्याच्यानुसार काय होते की प्रत्येक जी विड्थ आहे ती इक्वल होते. जसं आपण न्यूज मध्ये बघा, मॅगझिन मध्ये बघत असतो, प्रत्येक टेक्स्ट आहे ती इक्वल असते, बरोबर. एखादा फॉर्मॅट दिलेला असतो आणि त्या फॉर्मॅटमध्ये दिलेली जी टेक्स्ट आहे ती इक्वल फॉर्मॅटमध्ये असते, ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, टेक्स्ट अलाइन जस्टिफाय, ठीक आहे. त्याच्यासाठी बघा एक्झाम्पल साठी आपण काय करूया, फर्स्टली आपल्याला बॉर्डर घ्यायचे, बिकॉज विदाउट बॉर्डर ते डिस्प्ले नाही होणार. म्हणून आपण काय केलं, बॉर्डर घेतले, बॉर्डर मध्ये सॉलिड आणि मी कलर कोड दिला पर्पल, ठीक आहे. त्यानंतर मी काय केलं की याच्यामध्ये आपल्याला यूज करायचंय पॅडिंग, ठीक आहे. पॅडिंग मध्ये मी पॅडिंगला 10 पिक्सेल टाकलं, ठीक आहे. आणि आफ्टर दॅट मी याला काय करत आहे, विड्थ आणि हाईट पण देते, ठीक आहे, विड्थ आणि हाईट. आता याच्यासाठी आपण क्लासेस घेतला असता, बट मी डायरेक्टली काय करते याच्यामध्ये इनलाईन मध्ये देते आता, ठीक आहे. हाईट मध्ये पण मी सेमच विड्थ ठेवत आहे, ठीक आहे. तर बघा आपण काय काय घेतलं याच्यामध्ये, फर्स्टली आपण काय घेतलं, टेक्स्ट अलाइन जस्टिफाय, ठीक आहे. त्याच्यानंतर मी यूज केलं बॉर्डर, त्याच्यानंतर पॅडिंग आणि हाईट आणि विड्थ यूज केलं. तर बघा आपण ज्यावेळेस जस्ट सेंटर लेफ्ट आणि राईट करतो तर डिफरन्स बघा याच्यामध्ये. तर हे बघा, हे जे राईट डाऊन केलेलं आहे बघा, बरोबर त्याला सगळं आता बघा ह्याच्यामध्ये कसं स्पेस मॅनेज झालेला आहे, इट्स कॉल्ड जस्टिफाय, ठीक आहे. म्हणजे सेम जर आपण हेच DIV, म्हणजे फॉर एक्झाम्पल हेच जर अलाइनमेंट आपण काय केलं असतं, लेफ्ट आणि राईटला दिलं असतं, तर काय झालं असतं की आपली टेक्स्ट आहे ती लेफ्ट करून किंवा सेंटर करून किंवा राईट करून स्टार्ट झाले असते. पण हे जे जस्टिफाय केल्यानंतर टेक्स्ट येते, बरोबर, याच्यामधलं स्पेसिंग मग एक सगळं एका लाईन मध्ये डिस्प्ले होते. म्हणजे जेवढी म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं न्यूजपेपर मध्ये आणि मॅगझिन मध्ये असतं बघा, एखादा फॉर्मॅट घेतला, पूर्ण टेक्स्ट आहे ती सगळी इक्वल असते विथच्या, ठीक आहे. इट्स कॉल्ड टेक्स्ट अलाइन जस्टिफाय, ठीक आहे. आता त्यानंतर नेक्स्ट जर टेक्स्ट अलाइन आपली आता याच्यामध्ये बघा, टेक्स्ट अलाइनमेंट मध्ये आपण ऑलरेडी बघितलं होतं की आपल्याला काय पाहिजे होतं की टेक्स्ट अलाइन लास्ट, ठीक आहे. आता टेक्स्ट अलाइन बघितलं आपण, टेक्स्ट अलाइन मध्ये मोस्टली यूज होणाऱ्या व्हॅल्यू आहे लेफ्ट, सेंटर, राईट आणि जस्टिफाय. आता नेक्स्ट आहे टेक्स्ट अलाइन लास्ट. त्याच्यामध्ये काय होते की आपल्या सेंटेन्स मधली जी येणारी लास्ट लाईन आहे, बरोबर, त्याची जी टेक्स्ट आहे ती कशा पद्धतीने डिस्प्ले व्हायला पाहिजे ते घेण्यासाठी आपण काय करतो, टेक्स्ट अलाइन लास्ट ही प्रॉपर्टी यूज करतो, ठीक आहे. म्हणजे आपली जी टेक्स्ट आहे, टेक्स्ट जी स्टार्ट होणार आहे ती लेफ्ट पासून होणार आहे, राईट पासून होणार आहे किंवा सेंटर पासून होणार आहे, ठीक आहे. हे जर बघायचं असेल तर आपण काय प्रॉपर्टी यूज करतो, तर टेक्स्ट अलाइन लास्ट, ठीक आहे. तर याचं एक्झाम्पल बघूयात आपण. सेम एक्झाम्पल साठी मी इथे काय करत आहे, सेम BR टाकून नेक्स्ट लाईनला राईट डाऊन करत आहे, ठीक आहे. तर बघा H1 आहे, H1 मध्ये आपण यूज करणार आहोत टेक्स्ट अलाइन लास्ट प्रॉपर्टी, CSS प्रॉपर्टी, ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये आपण नॉर्मली एक्झाम्पल टाकताना स्टार्ट करूया. आता नॉर्मली आपण स्टार्ट करताना हे सेंटर पासून करूया, ठीक आहे. आता ज्यावेळेस 2 लाईन असतात, बरोबर, त्यावेळेस टेक्स्ट अलाइन बघा कशा कशा पद्धतीनं मॅनेज होते ते, ठीक आहे. आता फर्स्टली आपण यूज करूया इथं टेक्स्ट अलाइन लास्ट, टेक्स्ट अलाइन लास्ट, हे बघा ही वाली प्रॉपर्टी सिलेक्ट करायची. याच्यामध्ये मी काय केलं, सेंटर मधून सिलेक्ट केलं. आता हा जो आहे हा आपण काय करूया, मल्टिपल्स वेळा कॉपी पेस्ट करू, म्हणजे आपल्याकडे खूप टेक्स्ट मोठी, ठीक आहे. म्हणजे एक पॅराग्राफ बनेल तिथे, ठीक आहे. आता बघा मी याला रिफ्रेश करते, तर रिफ्रेश केल्यानंतर बघा हे जे कसं आले, बरोबर सेंटर मध्ये आलेले, म्हणजे ही पण टेक्स्ट होणारी आहे ती बरोबर सेंटर मध्ये आलेली आहे, ठीक आहे. सेम जर आपण हेच कॉपी करून जर लेफ्टला टाकलं तर आउटपुट बघा कशा पद्धतीने येते.
टेक्स्ट अलाइन मध्ये हे जर मी काय केलं, लेफ्ट कडून स्टार्ट केलं, ठीक आहे. आता मी हे कॉपी पेस्ट कशासाठी केलं, की आपल्याकडे खूप मोठा असं 2 टाईप मध्ये लाईन यायला पाहिजेत म्हणून केलं होतं, ठीक आहे. तर बघा ही आपली काय झालेली आहे, सेंटर पासून झालेली आहे. म्हणजे प्रत्येक लाईन आहे बघा, ही नेक्स्ट लाईन येणारी कशी झालेली आहे, सेंटर मधून झालेली आहे. ते जर आपण लेफ्ट घेतलं तर काय झालं, की आपली जी लाईन आहे ती लेफ्ट पासून स्टार्ट झाली. आणि तेच जर आपण याला जर राईट कडून दिली, ठीक आहे, तर होणारी टेक्स्ट बघा राईट कडून कशी डिस्प्ले होते. तर हे बघा, इकडून स्पेस नाही मिळवायचं, इथून कशी झाली बघा, इथं स्पेस राहिलेला आहे, ठीक आहे. अशा पद्धतीनं काय होतं, आपली राईट प्रॉपर्टी डिस्प्ले होते, ठीक आहे. बघ याच्यामध्ये आपण काय केलं, H1 घेतलं म्हणून येणारी टेक्स्ट आहे ती खूप मोठी दिसत आहे. आणि तुम्हाला डिफरन्स पण समजेल, की राईटला आले, लेफ्टला आले, सॉरी सेंटरला आले, लेफ्टला आले आणि राईटला, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, की हे टेक्स्ट अलाइन लास्ट प्रॉपर्टी आहे ती यूज करतो. जर याच्यामध्ये आपण जस्टिफाय यूज केलं तर काय होईल बघा, जेवढी विड्थ आहे आपली त्याच्यानुसार तो काय करेल, मॅनेज करेल आपल्या टेक्स्टला, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा टेक्स्ट अलाइन मध्ये जस्टिफाय देऊया, ठीक आहे. तर आता बघा येणारी टेक्स्ट आहे बघा कशा पद्धतीने डिस्प्ले झाली, बरोबर. सेम विड्थ मध्ये डिस्प्ले झाली आणि त्याच्यामध्ये बघा सगळीकडे असं स्पेस आहे, बरोबर. सेम स्पेस आहे जसा न्यूज आणि मॅगझिन मध्ये असतो, सेम तशा टाईपचा. इट्स कॉल्ड जस्टिफाय, ठीक आहे. आता त्यानंतर नेक्स्ट आहे, आपण आता काय बघितलं, की टेक्स्ट अलाइन बघितलं. टेक्स्ट अलाइन मध्ये 3 प्रॉपर्टी, टेक्स्ट अलाइन लास्ट बघितलं. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत, की टेक्स्ट डायरेक्शन, ठीक आहे. तर डायरेक्शनला आपण ऑलरेडी बघितलं होतं, की डायरेक्शन मध्ये 2 टाईप येतात ऑलरेडी, डायरेक्शन आणि युनिकोड बाय डायरेक्शन, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा डायरेक्शन मध्ये आपण ऑलरेडी 2 प्रॉपर्टी बघितल्या, ते म्हणजे लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट. म्हणजे येणारी टेक्स्ट आहे नॉर्मली आपण राईट टू लेफ्ट यूज नाही करत किंवा रीड पण नाही करत, पण तीच टेक्स्ट आपण राईट टू लेफ्ट कशा पद्धतीने डिस्प्ले होते ते बघूया. कारण का हे दोन्ही आहेत, जे डायरेक्शन आहे आणि युनिकोड BID आहे म्हणजे बाय डायरेक्शनल, ह्या प्रॉपर्टीज काय करतात, की टेक्स्टला डायरेक्शन चेंज करण्यासाठी आपण यूज करतो, ठीक आहे. तर याचं रिअल टाइम मध्ये एक एक्झाम्पल बघूयात आपण, ठीक आहे. रिअल टाइम एक्झाम्पल साठी मी एक पॅराग्राफ घेते आणि क्लास पण क्रिएट करते, बिकॉज H1 आहे तो खूप मोठा डिस्प्ले होत आहे, त्यामुळे आपण काय करूया, एक पॅराग्राफ घेते मी. त्या पॅराग्राफ मध्ये एक डिफॉल्ट टेक्स्ट टाकते, दिस इज डायरेक्शन and Unicode BIDI CSS property example, ठीक आहे. आता बघा ही नॉर्मल टेक्स्ट डिस्प्ले झालेली आहे, बरोबर. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, की एक क्लास क्रिएट करायचा आहे, बिकॉज क्लासमध्ये आपण ते दोन्ही टाकू शकतो, ठीक आहे. त्यासाठी बिफोर दॅट, ठीक आहे. आता बघा ज्यावेळेस आपण हे प्रॉपर्टी यूज करणार आहे, ठीक आहे, तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, क्लास घ्यायचे, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये आपली स्टाईल घेतली, स्टाईल मध्ये आता मी एक क्लास क्रिएट केलेला नाहीये खाली, पण आता क्लास क्रिएट करते. त्या क्लाससाठी नाव देते की डायरेक्टली डायरेक्शन म्हणून, ठीक आहे. तर ज्यावेळेस क्लास देतो आपण त्यावेळेस काय करतो, डॉट घेतो, म्हणून मी इथं डॉट घेतला, डायरेक्शन, ठीक आहे. आता हे डायरेक्शन आहे आपल्याला काय करायचंय, खाली पी टॅग मध्ये ऍड करायचंय, ठीक आहे. तर डायरेक्शन ऍड केलं. आता आपल्याला याला काय करायचं, 2 आपल्या ज्या प्रॉपर्टी आहे ते डिस्प्ले करायचं. आता आपला आउटपुट बघा फर्स्टली, की आपला आउटपुट अशा पद्धतीने दिसते. थोडी हवी तर आपण काय करूया, याला फॉन्ट साईज इन्क्रीज करूया, ठीक आहे. पण आउटपुट मध्ये बघा असं आपला आउटपुट डिस्प्ले होत आहे सध्या तरी, ठीक आहे. फॉन्ट साईज थोडी इन्क्रीज करूया याची, ठीक आहे, 40 पिक्सेल. आता याच्यामध्ये ऍक्च्युअल आपण काय करूया, प्रॉपर्टी असाइन करू. तर डायरेक्शनला ऑलरेडी आपली काय लेफ्ट टू राईट आहे, तर आपण याला राईट टू लेफ्ट करूया. आणि नेक्स्ट डायरेक्शन नंतर यूज करणारी प्रॉपर्टी आहे युनिकोड BIDI, म्हणजे काय, युनिकोड बाय डायरेक्शनल. तर ह्याच्यामध्ये बघा BIDI ओव्हरराईड म्हणून आलेले, बरोबर. म्हणजे
आपली जी टेक्स्ट आहे ते टेक्स्ट काय करते, बाय डायरेक्शनल ओव्हरराईड मध्ये डिस्प्ले करते. ठीक आहे. तर याच्यामध्ये जी येणारी आता टेक्स्ट आहे, आता बाय डायरेक्शनल म्हणजे काय की युनिकोड BIDI प्रॉपर्टी कशासाठी होती, की ही प्रॉपर्टी आहे युज्ड टू मॅनेज हाऊ बाय डायरेक्शनल टेक्स्ट, बरोबर, म्हणजे टेक्स्ट विथ बोथ लेफ्ट टू राईट अँड राईट टू लेफ्ट रायटिंग डायरेक्शन. ओके. तर हे डिस्प्ले केलेलं असतं आपल्या डॉक्युमेंटमध्ये, बरोबर. म्हणून डायरेक्शन सोबत आपण काय यूज करतो, तो युनिकोड बाय डायरेक्शनल अल्गोरिथम सुद्धा यूज करतो याच्यामध्ये. ठीक आहे. तर आपली टेक्स्ट आहे ती बघा आता कशा पद्धतीने डिस्प्ले होते. ठीक आहे. आता बघा ही वाली टेक्स्ट काय झालेली, प्रिंट झालेली. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण आता RTL आहे इथं, बरोबर, म्हणजे काय लेफ्ट टू राईट, पण आपण इथे काय केलं, लेफ्ट LTR यूज केलं, तर येणारी टेक्स्ट कशा पद्धतीने डिस्प्ले होते बघा. ठीक आहे. जर काय झाली ही लेफ्ट टू राईट अशा पद्धतीनं डिस्प्ले झाली, तर याला काय म्हणतो आपण, डायरेक्शन अँड युनिकोड बाय डायरेक्शनल. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल झालं. आता त्याच्यानंतर आहे व्हर्टिकल अलाइनमेंट, बरोबर. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे आपली व्हर्टिकल अलाइनमेंट. आता व्हर्टिकल अलाइनमेंट मध्ये काय होतं की जी प्रॉपर्टी आहे व्हर्टिकल अलाइनमेंट ही आपल्या इलिमेंटला देतो आपण. ठीक आहे. म्हणजे काय की जर एखादी आपली अलाइनमेंट असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय एखादी इमेज असेल किंवा कंटेंट असेल, बरोबर, तर ती जी इमेज आहे बाय डिफॉल्ट आपली कशा पद्धतीने डिस्प्ले व्हायला पाहिजे, किंवा ती जी इमेज आहे व्हर्टिकल अलाइन कसं पाहिजे त्याचं, म्हणजे टॉपला पाहिजे की बॉटमला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर सब आणि सुपर प्रॉपर्टी सुद्धा यूज करतो आपण याच्यामध्ये. ठीक आहे. सब अलाइनमेंट साठी आणि सुपर अलाइनमेंट साठी. आणि नेक्स्ट आहे की आपण बेसलाईन साठी सुद्धा यूज करतो. बेसलाईन म्हणजे काय, डिफॉल्ट प्लेसला ते प्रॉपर यूज होणार. ठीक आहे. त्यासाठी आपण काय करूया की इमेज घेऊया आणि इमेजला प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करून बघू. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, फर्स्टली आपण एक इमेज यूज करणार आहोत. ठीक आहे. तर इमेज मध्ये बघा, आता इमेज जी आहे आपली, बरोबर, इमेजला आपण काय करणार आहे, क्लास प्रोव्हाइड करणार आहे, बरोबर. आतापर्यंत आपण इमेजला क्लास प्रोव्हाइड केला नव्हता. ठीक आहे. तर सोर्स मध्ये आपल्याकडे कोणती इमेज आहे, BG म्हणून ऑलरेडी आहे, तर ते आपण प्रोव्हाइड करतो इथे BG. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, क्लास प्रोव्हाइड करायचे. तर क्लासमध्ये मी काय टाकेल, क्लास नेम AB म्हणून टाकते. ठीक आहे. आणि याला आपल्याला काय करायचे, विड्थ आणि हाईट प्रोव्हाइड करायचे. तर विड्थ आणि हाईट प्रोव्हाइड करताना आपल्याला खूप छोटी करायची, म्हणजे एकदम कमी मध्ये आपल्याला डिस्प्ले झाला पाहिजे. ठीक आहे. तर बघा आपलं आउटपुट कसं येते बघा. फर्स्टली तर हे वाला बघा खूप कमी आले, थोडं मोठं करते त्याला, कारण हे दिसत नाहीये रिअल टाइम मध्ये, म्हणून मी याला काय करते, 100 देते. ठीक आहे. बट तुम्ही इम्प्लिमेंट करताना कमी साईज देऊनच बघायचे, बिकॉज हे बघा आता हा वाला आहे. आता आपण याला काय करणार आहे, व्हर्टिकल अलाइन. समजा बेस लाईन दिला तर काय होणार आहे, ऍज इट इज एका स्पेस वरती तो डिस्प्ले होणार आहे. ठीक आहे. तर आता बघा हा ए म्हणून देऊया आपण याला क्लास. ठीक आहे. तर वेगवेगळे आपल्याला क्लास क्रिएट करता येतील, म्हणून मी इथे काय केलं, ए. आणि याच्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं आता, की आपलं जे व्हर्टिकल अलाइन आहे ते 1 बाय 1 आपल्याला ऍड करायचं आहे. म्हणजे होणारी जी डिस्प्ले होणारी इमेज आहे ते व्हर्टिकल अलाइन मध्ये कशा प्रकारची डिस्प्ले होते, तर ते आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. तर व्हर्टिकल अलाइन मध्ये मी आता टाकते बेसलाईन. ठीक आहे. याच्यामध्ये तर काही चेंज होणार नाही, बिकॉज ते डिफॉल्ट येणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जी इमेज घेणार आहोत त्याला आपण क्लास घेऊया बी. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जो आपला व्हर्टिकल अलाइन असेल, तर व्हर्टिकल अलाइन असेल तो टेक्स्ट टॉप. ठीक आहे. बघा इथं टेक्स्ट टॉप आणि बॉटम म्हणून 2 ऑप्शन आलेले होते. तर याच्यामध्ये आता आपण नेक्स्ट काय करणार आहे, BR घेऊन सेम इमेज आपण यूज करणार आहे, पण त्याला क्लास नेम काय करणार आहे, वेगळा देणार आहे. नेक्स्ट क्लास नेम आहे आपला बी. ठीक आहे. आता बघा फर्स्ट स्टार्टिंगला तर मी याला रिफ्रेश करते. आता रिफ्रेश केल्यानंतर बघा ही जी अलाइनमेंट आहे सेम का दिसते, बिकॉज आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे की कोणतेही याच्यामध्ये टेक्स्ट वगैरे काही राईट डाऊन केलेलं नाही. ठीक आहे. म्हणजे तो जो अलाइनमेंट आहे, टेक्स्ट व्हर्टिकल अलाइन आहे, ते आपल्याला डिस्प्ले नाही होत आहे. तर त्यासाठी आपण काय करूयात की पी टॅग मध्ये ते मॅनेज करून घेऊयात. ठीक आहे. मी इथं पी टॅग टाकला. मी पहिले स्टार्टिंगला यूज करायचे आणि एंड करायचं इमेज नंतर. ठीक आहे. मी इथं काय केलं बघा, मी इथं स्टार्ट केला इमेजच्या आधी दिस आपण इथं करूया आणि याच्यात दिस इज
वर्टिकल अलाइन CSS प्रॉपर्टी. ठीक आहे. आणि सेम आपण इथे पण आपल्याला काय करायचंय, p टॅग मध्ये मिडल यूज करून मध्ये आपल्याला काय करायचंय, इमेज टॅग यूज करायचंय. तर सेम कंटेंट मी इथे प्रोव्हाइड करते. ठीक आहे. आता बघा आपलं जे इमेज डिस्प्ले होणारे आहे तर तुम्हाला प्रॉपर डिस्प्ले होईल. ठीक आहे. तर याचं थोडं जे हाईट विड्थ आहे ते आपण कमी करूया. ठीक आहे. कारण ते टॉपला जाते की नाही ते आपल्याला अंडरस्टँड होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ती इमेज थोडी छोटी करावी लागेल. ठीक आहे. आता बघा मी याला रिफ्रेश करते. आता रिफ्रेश करताना फर्स्टली आपण इथे बघूयात की आपला बेस लाईन आणि डेस्कटॉप आहे. ठीक आहे. तर रिफ्रेश केल्यानंतर बघा की आपली होणारी जी इमेज आहे बघा, ही बेस लाईनला म्हणजे बरोबर कशी झालेली आहे बघा, की बेस लाईनला डिस्प्ले झालेली आहे. आणि तीच इमेज जर आपण ही घेतली तर कशा पद्धतीने डिस्प्ले होते बघा. आणि सेम जर बॉटमला असेल तर बॉटमची टेक्स्ट कशी दिसते बघूयात आपण इमेज. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ ज्याच्यामध्ये आपल्याला क्लास नेम टाकायचंय सी आणि त्याच्यामध्ये व्हर्टिकल अलाइन आपण यूज करणार आहोत टेक्स्ट बॉटम साठी. ठीक आहे. तर अजून एक इमेज घेऊयात आपण. इथं इमेज घेताना सेम आपल्याला काय करायचंय, हेच यूज करायचंय, फक्त क्लास नेम आपल्याला काय करायचंय, चेंज करायचंय. ठीक आहे. क्लास नेम चेंज नाही केला तर आपलं आउटपुट पण चेंज नाही होणार. ठीक आहे. तर बघा आता मी याला काय करते, रिफ्रेश करते. तर बघा तिन्हीमध्ये डिफरन्स, हे आपण काय केले, बेस लाईनला यूज केले बरोबर, एका लाईन मध्ये आलंय. हे काय कशामध्ये यूज केले, टॉपला यूज केले. आणि हे आपण काय केले, बॉटमला यूज केले. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून थोडं वेगळं दिसण्यासाठी आपण काय करू शकतो, टेक्स्ट बॉटम टाकलं. त्याच्यानंतर SUV आणि सुपर पण करू शकतो. ठीक आहे. बट एवढा डिफरन्स नाही येते त्याच्यामध्ये. ठीक आहे. सुपर अलाइनमेंट. ठीक आहे. सब अलाइनमेंट आणि सुपर अलाइनमेंट याच्यामध्ये कन्सेप्ट आहे, तो पण आपण यूज करून बघूया. ठीक आहे. तर त्यासाठी दोन आपल्याला ऑलरेडी लागणार आहे ट्रिक. त्यासाठी मी इथं BR टाकते, याच्यामध्ये सब असणार आहे आणि BR टाकून याच्यामध्ये सुपर असणार आहे. अशा आपल्या दोन व्हॅल्यूज आपण यूज करणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा क्लास जो आहे तो D करते आणि क्लास आहे तो E. ठीक आहे. तर या दोन्हीमध्ये आपल्याला काय यूज करायचंय, आता बघा त्याच्यात आपण प्रॉपर्टी पण देऊया. ठीक आहे. म्हणजे प्रॉपर अंडरस्टँडिंग होईल. दिस प्रॉपर्टी कशासाठी आहे, बेस लाईन साठी आहे बरोबर. ही प्रॉपर्टी कशासाठी आहे, आपली टेक्स्ट टॉप साठी. ठीक आहे. ते आहे ते आपले टेक्स्ट बॉटम साठी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ही प्रॉपर्टी आहे आपली सब साठी. ठीक आहे. आणि ही आहे सुपर साठी. तर आपण असं काय केलं, हे प्रॉपर्टी असाइन केल्या आणि वरती क्लास पण क्रिएट करते. ठीक आहे. क्लासमध्ये आपल्याला अजून दोन क्लास क्रिएट करायचे, .d. त्याच्यानंतर वर्टिकल अलाइन. वर्टिकल अलाइन मध्ये आपल्याला परत काय करायचंय, तर SUV म्हणून टाकायचंय इथे बघा. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट अजून एक क्लास असेल आपला, तर त्या क्लासमध्ये आपल्याला काय करायचंय, वर्टिकल अलाइन. वर्टिकल अलाइन मध्ये सुपर टाकायचं. ठीक आहे. हे काय व्हॅल्यूज आहेत, हे वर्टिकल लाईनच्या व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. सेव्ह केला आणि रिफ्रेश केला तर बघा अशा पद्धतीनं जी बेस लाईन आहे त्याच्यामध्ये काही चेंज नाही झालाय. बघा खाली जे आहे दिस इज हे आलं, याच्यानंतर हे काय टॉप प्रॉपर्टी म्हणजे वरती आलं टेक्स्ट सोबत बरोबर, हे बॉटम मध्ये. आणि बघा सब प्रॉपर्टी मध्ये पण सेम काय होतं की थोडं इमेज खाली जाते, पण आपल्या ऍक्च्युली इमेज जी आहे ना ती खूप मोठी होते. ठीक आहे. ज्यावेळेस इमेज तुम्ही एकदम छोटी आयकॉन टाईप मध्ये घेता त्यावेळेस ते प्रॉपर डिस्प्ले होईल, अजून प्रॉपर डिस्प्ले होईल. ठीक आहे. तर सुपर मध्ये आहे बघा, सुपर मध्ये काय झालेलं एकदम वरती गेलेली आहे बघा ही बरोबर. सुपर मध्ये काय झालं की हा यस आहे बघा, यस आणि जो आपला इज आहे त्याच्यावरती तो एकदम बॉटमला वरती डिस्प्ले झाला नाही बरोबर. अशा पद्धतीने आपण काय करतो की हे वर्टिकल अलाइनच्या प्रॉपर्टी यूज करतो. ठीक आहे. आता हा पार्ट आपला कम्प्लीट झाला. तर याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय की आपला टेक्स्ट डेकोरेशन कशा पद्धतीने मॅनेज होतो. ठीक आहे. आता टेक्स्ट डेकोरेशन म्हणजे काय की एखादी आपली टेक्स्ट आहे तर त्या टेक्स्टला आपण जी लाईन टाकतो, टेक्स्टला आपल्याला जर डेकोरेशन लाईन म्हटले बरोबर. टेक्स्ट डेकोरेशन म्हणजे काय की त्याला एक प्रकारची लाईन देतो आपण. तर लाईन देताना आपण पहिली लाईन दिल्यानंतर मग त्याला कलर देणं किंवा स्टाईल देणं किंवा त्याच्यानंतर आपण त्याला थिकनेस देणं
ठीक आहे, हे आपण कशामध्ये करतो, टेक्स्ट डेकोरेशन मध्ये करतो. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला काय करायचं आहे, आता टेक्स्ट डेकोरेशन लाईन ऍड करायची, कशाला, टेक्स्टला. बरोबर, टेक्स्ट डेकोरेशनला आपल्याला लाईन ऍड करायची, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, नेक्स्ट बघा आपला आहे टेक्स्ट डेकोरेशन. ठीक आहे, आपण आधी पहिले टाकून घेऊया याच्यामध्ये. ठीक आहे, तर एक VR आहे तो मी कमी करत आहे स्टार्टिंगला फर्स्टली. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा फर्स्ट टेक्स्ट डेकोरेशन. ठीक आहे, आता टेक्स्ट डेकोरेशन मध्ये आपण कशा पद्धतीनं त्या टेक्स्टला डेकोरेशन करतो लाईन घेऊन ते बघूयात आपण. डायरेक्टली आपण काय करूया, टायटल आपण जे घेतलेलं आहे त्यालाच आपण ही प्रॉपर्टी असाइन करूया. ठीक आहे, तर टेक्स्ट डेकोरेशन खाली बघा टेक्स्ट डेकोरेशन लाईन म्हणून आलेलं आहे. टेक्स्ट डेकोरेशन सुद्धा प्रॉपर्टी आहे जी आपण बघतोय ती, आणि टेक्स्ट डेकोरेशन लाईन मध्ये आपल्याला याला काय करायचं, एक लाईन द्यायची. बरोबर, लाईन मध्ये बघा एक लाईन थ्रू देऊ शकतो, एक नन, ओव्हरलाईन, अंडरलाईन. बरोबर, हे मोस्टली यूज होतात. अंडरलाईन, ओव्हरलाईन, नन म्हणजे काहीच नाही. ठीक आहे, तर आता हे जे व्हॅल्यूज आपल्याला डिस्प्ले होतात आहे, बरोबर, तर ह्या व्हॅल्यूचा आउटपुट कशा कशा पद्धतीने येते ते आपण पहिले डिस्प्ले बघूयात. ठीक आहे, पण टेक्स्ट डेकोरेशन म्हणजे काय, की टेक्स्ट डेकोरेशन करताना आपल्याला ती जी टेक्स्ट आहे तर त्याला लाईन दिल्यानंतर आपण कोणत्या कोणत्या पद्धतीच्या व्हॅल्यू देऊ शकतात जेणेकरून आपली टेक्स्ट आहे ती खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल किंवा त्याला काहीतरी मिनिंग येईल. बरोबर, तर त्यासाठी आपण हे टेक्स्ट डेकोरेशन प्रॉपर्टी यूज करतो. तर त्यातली फर्स्ट आहे टेक्स्ट डेकोरेशन लाईन. ठीक आहे, आता टेक्स्ट डेकोरेशन लाईन मध्ये आपण एक नॉर्मल ओव्हरलाईन घेऊन बघूया फर्स्टली. ठीक आहे, पण बिफोर दॅट याच्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी यूज करतो ते बघणार आहोत. तर त्यासाठी पहिले आपण काय करू, नोट डाऊन करून घेऊया. ठीक आहे, म्हणजे आपलं जे टेक्स्ट डेकोरेशन आहे त्या टेक्स्ट डेकोरेशन मध्ये फर्स्ट येते टेक्स्ट डेकोरेशन लाईन. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टेक्स्ट डेकोरेशन कलर. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टेक्स्ट डेकोरेशन स्टाईल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टेक्स्ट डेकोरेशन ची स्टाईल दिल्यानंतर त्याची थिकनेस किती असायला पाहिजे ते पण आपण याच्यामध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे, आणि टेक्स्ट डेकोरेशन. आता फर्स्टली आपण काय यूज केलं की टेक्स्ट डेकोरेशन लाईन प्रॉपर्टी यूज केली. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा आता मी याला सेव्ह करते. सेव्ह केल्यानंतर आपला आउटपुट बघू शकतो आपण. तर बघा प्रत्येकाला काय झालेलं आहे बघा, टेक्स्ट डेकोरेशन कशा पद्धतीने डिस्प्ले झालेले आहे. बरोबर, तर टेक्स्ट डेकोरेशन मध्ये आपल्याला काय करायचंय, तर ज्यावेळेस आपण टेक्स्ट डेकोरेशन लाईन यूज करतो. ठीक आहे, तर टेक्स्ट डेकोरेशन प्रॉपर्टी यूज करताना आपल्याला त्या लाईनला डेकोरेशन द्यावं लागतं. ठीक आहे, तर डेकोरेशन मध्ये तर जी लाईन डिस्प्ले होते. ठीक आहे, तर आपली टेक्स्ट आहे त्याच्या वरती डिस्प्ले झालेली आहे बघा. ठीक आहे, आता टेक्स्ट डेकोरेशन ओव्हरलाईन आहे, तर याच्यामध्ये बघा ही टेक्स्ट आहे त्याच्यावरती आता आपलं काय झालेलं आहे की हे जे प्रॉपर्टी आहे आपण सेपरेट असाइन करून बघा. म्हणजे का, कारण आपल्याकडे एकच जर टेक्स्ट असेल तर तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँडिंग होईल की आपले टेक्स्ट डेकोरेशन आहे कशा पद्धतीने डिस्प्ले होईल. ठीक आहे, त्यासाठी मी H2 घेतलं आणि याच्यामध्ये टाकूया टेक्स्ट डेकोरेशन लाईन. ठीक आहे, तर याच्यामध्ये मी स्टाईल दिला आणि स्टाईल मध्ये आपण काही स्टाईल ऑलरेडी घेतलेला आहे, तर मी डायरेक्टली इथं पेस्ट करते. ठीक आहे, आता बघा रिफ्रेश करते याला. रिफ्रेश केल्यानंतर बघा आपले टेक्स्ट डेकोरेशन लाईन आहे कशा आलेले, टेक्स्टच्या वरती डिस्प्ले झालेले. ठीक आहे, तर आपण अशा पद्धतीने काय करतो, टेक्स्ट डेकोरेशन मॅनेज करतो. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे आपलं. आता नेक्स्ट मध्ये आपण काय करतो की, ठीक आहे, आता ऑलरेडी आपण काय केलं, ओव्हरलाईन दिलं. ठीक आहे, आता टेक्स्ट डेकोरेशन लाईनचेच आपण काय करूया, मल्टिपल व्हॅल्यू यूज करून आउटपुट डिस्प्ले करूया. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा नेक्स्ट आहे टेक्स्ट डेकोरेशन लाईन मध्ये जी व्हॅल्यू आपल्याला चेंज करून पाहिजे. बरोबर, त्याच्यामध्ये काय येते बघा, आता लाईन नंतर कोलन करून मी व्हॅल्यू टाकते. तर आपण आता यूज केलं ओव्हरलाईन. नेक्स्ट आहे आपला लाईन थ्रू. ठीक आहे, तर लाईन थ्रू मध्ये बघा आपले जे टेक्स्ट येणारे आहे. बरोबर, बघा लाईन वरती कसं आलेलं आहे, डॅश आलेलं आहे. बरोबर, एक क्रॉस लाईन गेलेली आहे.
ह्याला आपण काय म्हणतो, लाईन थ्रू. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम आपण काय करू, याच्या व्हॅल्यू बघा 1 by 1 यूज करून बघूया, कारण हे कुठे ना कुठे तुम्हाला काय होणार आहे, यूज मध्ये येणार. ठीक आहे. तर लाईन नंतर कोलन दिला मी. ठीक आहे. कंट्रोल Z कोलन. आता त्याच्यानंतर लाईन थ्रू केलं, ओव्हरलाईन केलं तर अंडरलाईन यूज करूया. ठीक आहे. तर अंडरलाईन मध्ये बघा टेक्स्टला काय होतं की एक अंडरलाईन डिस्प्ले होते. बरोबर. टेक्स्ट डेकोरेशन मध्ये अंडरलाईन यूज केलेला आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आता प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये. आता आपण काय केलं, याच्यामध्ये अंडरलाईन पण यूज केलं आणि लाईन थ्रू केलं. आणि लाईन थ्रू मोस्टली यूज नाही होणार, कारण त्याच्यावरती डॅश कधीच नाही टाकत आपण. मोस्ट यूज होणारे आहे ओव्हरलाईन आणि अंडरलाईन. हे जर दोन्ही प्रॉपर्टी तुम्हाला एकामध्ये द्यायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल बघा. तर इथं पहिले तुम्हाला ओव्हरलाईन द्यावं लागेल आणि ओव्हरलाईन नंतर डायरेक्टली स्पेस देऊन इथं अंडरलाईन. ठीक आहे. असं जर प्रॉपर्टी यूज केलं तर काय होईल की दोन्ही प्रॉपर्टी अप्लाय होतील. तर हे बघा दोन्ही मध्ये अप्लाय झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे काय, आपण ओव्हरलाईन पण यूज केलं आणि अंडरलाईन पण यूज केलं. तर याला आपण काय म्हणतो, टेक्स्ट डेकोरेशन लाईन. ठीक आहे. जस्ट आपण याच्यामध्ये काय यूज केलं, टेक्स्ट डेकोरेशन लाईन यूज केलं. ठीक आहे. तर नॉर्मली तुम्ही फक्त टेक्स्ट डेकोरेशन जरी दिलं असतं तरी ती प्रॉपर्टी डिस्प्ले झाली असते. ठीक आहे. म्हणजे काय की ज्यावेळेस आपण टेक्स्ट डेकोरेशन लाईन देतो त्यावेळेस होतं, पण नॉर्मली जर आपण ओनली टेक्स्ट डेकोरेशन जरी दिलं असतं तरी लाईन आली असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं बघूयात. आता मी परत इथे पेस्ट करते आणि याच्यामध्ये बघा आता हे प्रॉपर्टी टाकताना मी काय करते की माझी जी प्रॉपर्टी आहे तर ही प्रॉपर्टी टाकताना कोलन करून डायरेक्टली मी काय करेल इथे ओव्हरलाईन म्हणून दिलं. ठीक आहे. टेक्स्ट डेकोरेशन कोलन ओव्हरलाईन. ठीक आहे. आणि या प्रॉपर्टीला आता आपण काय करूया, रिफ्रेश करूया. तर बघा टेक्स्ट डेकोरेशन दिल्यानंतर सुद्धा ती प्रॉपर्टी असाइन होते. ठीक आहे. म्हणजे काय की टेक्स्ट डेकोरेशन हे मेन आहे, मग त्याच्यामध्ये आपण त्याच्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या आहेत जे आपण इथं नोट केलेलं होतं की टेक्स्ट डेकोरेशन मध्ये लाईन पण घेऊ शकतो आपण, कलर घेऊ शकतो, स्टाईल घेऊ शकतो आणि त्याला थिकनेस पण घेऊ शकतो. ठीक आहे. तर हे आता बघा आपण यातला काय केला, पार्ट 1 बघितला विथ प्रॉपर्टी अँड व्हॅल्यू. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट की त्याला आपण कशा पद्धतीनं कलर डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला डेकोरेशन लाईन द्यायची आणि त्याला कलर पण अप्लाय करायचा आहे, बरोबर. UI साठी तुम्हाला काय असतो, कलर पण इम्पॉर्टंट असतो. त्यामुळे जर आपल्याला त्याला कलर द्यायचा असेल तर कशा पद्धतीने मॅनेज करतो, तर आपण नेक्स्ट टायटल मध्ये टाकूया की आता इथे टेक्स्ट डेकोरेशन लाईन विथ कलर. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय केलं, लाईन थ्रू यूज केली, बरोबर. लाईन थ्रूच्या ऐवजी आता आपल्याला काय यूज करायचं, ओव्हरलाईन. कारण मोस्टली यूज होणारी प्रॉपर्टी आहे ओव्हरलाईन. तर ओव्हरलाईनला मी कलर देते रेड. ठीक आहे. तर आता आपला आउटपुट बघा, टेक्स्ट डेकोरेशन. आता याच्यामध्ये काय झालंय बघा, आता टेक्स्ट डेकोरेशन आहे तर आपल्याला काय यूज करावं लागणार आहे. आता टेक्स्ट डेकोरेशन लाईन दिला आपण, बरोबर. पण हे देताना आता आपण काय केलं, डायरेक्टली आपण असं कलर नाही देऊ शकत. ठीक आहे. कारण का, ह्याच्यासाठी काय आहे की सेपरेट एक CSS प्रॉपर्टी आहे जी आपल्याला प्रॉपरली नोट डाऊन करायला लागणार. ठीक आहे. म्हणजे काय की ओव्हरलाईन नंतर तुम्ही डायरेक्टली असं रेड नाही देऊ शकत. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, टेक्स्ट डेकोरेशन कलर म्हणून ऑप्शन येते बघा इथं, टेक्स्ट डेकोरेशन कलर. तर ह्याला सिलेक्ट करायचंय आणि मग ह्याला रेड द्यायचंय. हे केल्यानंतर मग काय होईल की कलर अप्लाय होईल. जसं आपण इथं बघा ओव्हरलाईन आणि अंडरलाईन दिलं एकाच ह्याच्यामध्ये, तसं तुम्ही कलरला नाही देऊ शकत, बरोबर. तसं तुम्ही कलरला काय करावं लागतं, वेगवेगळं करावं लागतं. आता मी रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर बघा हा जो कलर आहे, माझ्या लाईन पण आली ओव्हरलाईनची आणि त्याला काय झालेलं आहे, कलर पण डिस्प्ले झाला. असं तुम्ही काय करू शकता की वेगवेगळ्या टाईपचा कलर सुद्धा त्याला प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे. म्हणजेच काय की जेवढे तुम्हाला टेक्स्ट डेकोरेशन लाईन घ्यायचे तर त्या लाईन सोबत तुम्ही त्याचा कलर पण घेऊ शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट जर तुम्हाला काय करायचं, फॉर एक्झाम्पल आता आपण याच्यामध्ये काय केले की सॉलिड यूज केले, बरोबर. सॉलिड यूज केले म्हणजे काय की ही होणारी लाईन डिस्प्ले होणाऱ्या कशामध्ये, सॉलिड मध्ये आहे. तर नेक्स्ट जर आपल्याला याच्यामध्ये, आता मी काय करते H2 मध्ये, आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, टेक्स्ट डेकोरेशन लाईन आहे, बरोबर. तर ती जी डिस्प्ले होते ती डिस्प्ले होताना आपल्याला कशामध्ये करायचे, समजा डॉटेड मध्ये करायचे, बरोबर. किंवा जर आपल्याला त्याला अंडरलाईन मध्ये द्यायचंय, बरोबर, कलर पण द्यायचंय, तर ते करताना आपण काय काय प्रॉपर्टी यूज करतो बघा. तर नॉर्मली जर टेक्स्ट डेकोरेशन घ्यायचं असेल तर टेक्स्ट डेकोरेशन तुम्ही एकत्र तिन्ही घेऊ शकता, बरोबर. कसं बघा, तर याच्यात टाकूया आपण टेक्स्ट डेकोरेशन विथ
ठीक आहे. आता टेक्स्ट डेकोरेशन विथ आपण काय करणार, याला लाईन पण देणार आहे, कॉमा कलर पण देणार आहे, कॉमा स्टाईल पण देणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट कुठला आपला, टेक्स्ट डेकोरेशन स्टाईल. तर याच्यामध्ये बघा स्टाईल. ठीक आहे. आता स्टाईल मध्ये आपण किती प्रॉपर्टी यूज करणार आहे, 3. तर बेस्ट ऑप्शन की आपण याला क्लास घेऊयात. तर बघा मी ऑलरेडी क्लास घेतलेला आहे, क्रिएट केलेला आहे. आता क्लास नेम देते याला. तर क्लास नेम क्रिएट करताना बघा आपलं फर्स्ट काय, टेक्स्ट डेकोरेशन लाईन, बरोबर. याच्यामध्ये काय केलं मी, अंडरलाईन घेतलं. त्याच्यानंतर नेक्स्ट याला आपण कलर पण देणार आहे. ठीक आहे. तर याला मी प्रॉपर्टी असाइन करते, टेक्स्ट डेकोरेशन कलर. कलर मध्ये टाकलं ब्ल्यू. आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं, स्टाईल पण द्यायचे. म्हणजे काय, टेक्स्ट डेकोरेशन स्टाईल. इथे बघा स्टाईल पण आलेलं आहे. ठीक आहे. तर स्टाईल मध्ये मी याला काय करते, वेव्ह टाईप मध्ये देते, म्हणजे वेव्ह टाईप मध्ये डिस्प्ले व्हायला पाहिजे. ठीक आहे. सेव्ह केला तर आपण याला रिफ्रेश करूया. तर बघा हे बघा आता टेक्स्ट दिली. टेक्स्टला काय झालेलं आहे की जो माझा जो आउटपुट आलेला आहे, बरोबर, त्याला काय अंडरलाईन पण आहे टेक्स्ट डेकोरेशन लाईनला. त्याच्यानंतर काय केलं आपण, टेक्स्ट डेकोरेशन कलर पण दिलं आणि स्टाईल पण दिली, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तिन्ही प्रॉपर्टी एकत्र सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. तसं तुम्ही याच्यामध्ये जर तुम्हाला टेक्स्ट डेकोरेशन वेव्ही दिलं, जसं आपण अंडरलाईन दिलं, बरोबर, तसं वेगवेगळ्या टाईपचं तुम्ही वापरू शकता. तसं इथं वेव्ही मध्ये आपण कोणत्या कोणत्या वापरू शकतो, आपण सॉलिड पण यूज करू शकतो. सॉलिड म्हणजे काय, स्ट्रेट लाईन मध्ये आपली आहे ती डिस्प्ले होणार अशी, बरोबर. तर वेव्ही हा नवीन आहे म्हणून, म्हणजे आपण आतापर्यंत यूज नाही केला म्हणून मी काय केलेलं इथं यूज केलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय करतो, टेक्स्ट डेकोरेशन स्टाईल यूज करतो. ठीक आहे. आता नेक्स्ट आपलं आहे की त्या आपण जे टेक्स्ट डेकोरेशन आहे त्याला थिकनेस कशा पद्धतीने देतो. ठीक आहे. म्हणजे थिकनेस द्यायचा आपल्याला. तर आपण काय करतो की त्याला जो थिकनेस आहे तो पिक्सेल मध्ये देतो किंवा पर्सेंट मध्ये देतो. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आहे H2. त्याच्यामध्ये देणार आहे आपण टेक्स्ट डेकोरेशन विथ. ठीक आहे. आता याच्यात आपण काय करणार आहे, लाईन पण देणार आहे, कॉमा कलर पण देणार आहे, कॉमा स्टाईल पण देणार आहे, कॉमा आणि थिकनेस पण देणार आहे, थिकनेस. ठीक आहे. तर याला आपण नवीन क्लास नेम घेऊया. क्लासमध्ये डेकोर किंवा डेकोरेशन 1. ठीक आहे. आता ज्यावेळेस मी हा क्लास घेतला तर क्लासला आपण काय करणार आहे, CSS प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. तर CSS साठी मी म्हटलं डॉट आपलं क्लास नेम. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, आता चारही डायरेक्टली एकत्र करणार आहे, कारण काही एक जर प्रॉपर्टी टाकलं तर त्या आउटपुट प्रॉपर्टी दिसत नाही, म्हणून आपण काय करतोय, डायरेक्टली आपण काय करणार आहे, त्याला व्हॅल्यू देणार. तर टेक्स्ट डेकोरेशन लाईन. तर याच्यामध्ये आपण काय करूया, टेक्स्ट डेकोरेशन मध्ये अंडरलाईन यूज केलं, कारण मोस्टली जे चांगलं दिसते तेच प्रॉपर्टी यूज होतात. तर मोस्टली अंडरलाईन किंवा जे आपल्याला युजफुल राहतील तशा पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू घेऊ शकता. तर नेक्स्ट आहे टेक्स्ट डेकोरेशन कलर. तर कलर मध्ये आता मी टाकते ब्ल्यू व्हायलेट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपण जे बघितलं टेक्स्ट डेकोरेशन स्टाईल. तर स्टाईल मध्ये मग अशी ऑलरेडी वेव्ही वापरलेला, आता डबल वापरूया आपण. ठीक आहे. म्हणजे टाईप कुठला असणार आहे, डबल स्टाईल मध्ये. आणि आता जो आपण बघतोय तो थिकनेस, म्हणजे टेक्स्ट डेकोरेशन थिकनेस. हे बघा इथे आलं. तर याच्यामध्ये आपण देऊ 30 पिक्सेल. ठीक आहे. तर आउटपुट मध्ये बघा आता आउटपुट आपल्या कशा पद्धतीने डिस्प्ले होते. तर बघा या पद्धतीनं काय झालं, आपलं आउटपुट डिस्प्ले होते. ठीक आहे. याच्यामध्ये काय घेतलं आपण, टेक्स्ट आता डबल घेतलं म्हणून ते 2 वेळा प्रिंट झालं, बरोबर. म्हणजे आपलं हे लिहिलेलं टेक्स्ट आहे, तर ह्या टेक्स्टच्या खाली बघा 2 वेळा आउटपुट प्रिंट झाले, कारण का आपण जी बॉर्डर मध्ये म्हणजे डेकोरेशन टाईप स्टाईल घेतलं त्याच्यामध्ये आपण काय यूज केलं, डबल यूज केलं, म्हणून ते तशा पद्धतीने आउटपुट डिस्प्ले झालं. जर इथं आपण काय केलं असतं, डॉटेड घेतलं असतं. ठीक आहे. तर बघा आता मी रिफ्रेश करते याला, तर डॉटेड मध्ये आलं, बरोबर.
जर मी याला डॅश रे घेतला असतं तर काय झालं असतं, डॅश रे मध्ये आलं असतं आउटपुट, बरोबर. पण आता याला मी काय केलंय, डबल मध्ये घेतलं, कारण डबल आपण मोस्टली यूज नाही केलं म्हणून मी तर प्रॉपर्टी काय यूज केली, डबल म्हणून डिस्प्ले केली. ठीक आहे. तर अशा अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय की आपला जो टेक्स्ट डेकोरेशन लाईन आहे आपण अशा पद्धतीने डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट मध्ये काय आहे की फॉर एक्झाम्पल आता आपण जे टेक्स्ट डेकोरेशन बघितलं, बरोबर. तर टेक्स्ट डेकोरेशन मध्ये मोस्टली यूज होणाऱ्या अंडरलाईन किंवा आपण जे म्हणतो की डायरेक्टली जर आपल्याला ओव्हरलाईन यूज करायची, म्हणजे टेक्स्टच्या वरती जर लाईन डिस्प्ले करायची, त्यासाठी आपण काय यूज करतो, तर ओव्हरलाईन यूज करतो. ओके. तर शॉर्ट हँड प्रॉपर्टी आपण मोस्टली तर काय केलेली यूज केलेली आहे, म्हणजे काय की आता नेक्स्ट पार्ट होता शॉर्ट हँड प्रॉपर्टीचा, पण आपण काय केलं की ऑलरेडी आपण काय केलं, शॉर्ट हँड प्रॉपर्टी या क्लासमध्ये यूज केली. शॉर्ट हँड म्हणजे काय की सगळ्या सीएसएस प्रॉपर्टी आहे, तर ते आपण डायरेक्टली एका क्लासमध्ये देतो, त्याला आपण काय म्हणतो, शॉर्ट हँड प्रॉपर्टी. ठीक आहे. आता त्यानंतर नेक्स्ट आहे की नेक्स्ट आपल्याला काय यूज करायचं की टेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. तर आता नेक्स्ट आहे बघा, डेकोरेशन झालं, तर त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे टेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन. आता टेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन आपण मोस्टली कशासाठी यूज करतो, तर एखाद्या टेक्स्ट आहे तर तो अप्पर केस किंवा लोअर केस मध्ये डिस्प्ले झाला पाहिजे, म्हणून आपण त्या टेक्स्टला प्रॉपरली मॅनेज करतो टेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. तर आता नेक्स्ट आपण टायटल घेऊया. ठीक आहे. टायटल मध्ये टाकूयात टेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे टेक्स्ट सीएसएस टेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. H2 CSS टेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. आता बघा, सीएसएस टेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमची जे टेक्स्ट आहे ते कशामध्ये डिस्प्ले झाली पाहिजे. तर मोस्टली आपण याच्यामध्ये जास्त पार्ट यूज होत नाही, बिकॉज बाय डिफॉल्ट आपली जी टेक्स्ट असते, बरोबर, बाय डिफॉल्ट आपली टेक्स्ट कुठली की जर आपल्याला टेक्स्ट आपण राईट डाऊन करतो तर मोस्टली पहिल्या लेटर कॅपिटल आणि बाकीचं स्मॉल करतो, बरोबर. आपल्याला कधीतरी यूज होतो की आपल्याला ते लेटर अप्पर केस मध्ये पाहिजे किंवा लोअर केस मध्ये पाहिजे किंवा कॅपिटलाइज पाहिजे, म्हणजे एखादे युजर नेम आहे, डायनॅमिक पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण जे तुमचं युजर नेम आहे ते कॅपिटलाइज घ्यायचं, त्यावेळेस टेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन यूज करू शकता, पण मोस्टली यूज नाही होत. ठीक आहे. तर डायरेक्टली आपण काय करूया, ह्याच्यामध्ये स्टाईल घेऊन आपण एक डायरेक्टली यूज करून बघूया, बिकॉज हा पार्ट जास्त इम्पॉर्टंट नाही. आता ह्याला आपण डायरेक्टली काय करू, कॅपिटलाइज करून आणि एक्झिक्यूट करूया. ठीक आहे. आता बघा, हा जो सीएसएस टेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन आहे बघा, आता आपण याच्यामध्ये काय केलं बघा, टेक्स्ट ट्रान्सफॉर्म आहे, आता हा H2 मध्ये आहे, बरोबर. आता ज्यावेळेस आपण बघा, आता जो आपला फर्स्ट लेटर आहे, तर फर्स्ट लेटर बघा जो आपण ज्यावेळेस यूज करतो, बरोबर, यूज करताना मी काय टाकलं, तर सीएसएस आहे ते कॅपिटल मध्ये टाकले, पण ह्याला स्मॉल मध्ये टाकतात. ठीक आहे. कॅपिटलाइज मध्ये स्मॉल. तर ह्याच्यासाठी ना अजून दोन मी खाली पेस्ट करत आहे, म्हणजे कॅपिटलाइज, सेकंड आहे ते लोअर केस आणि थर्ड आहे ते अप्पर केस. ठीक आहे. आता तिन्ही मध्ये डिफरन्स बघा, ज्यावेळेस लोअर असेल त्यावेळेस काय होईल की माझे चेक्स आहे पूर्ण लोअर केस मध्ये, अप्पर केस मध्ये काय होईल की पूर्ण कॅपिटल, म्हणजे पूर्ण अप्पर केस मध्ये डिस्प्ले होईल, आणि कॅपिटलाइज मध्ये काय होईल की माझं जे पहिलं लेटर आहे ओनली ते वाला काय होईल की कॅपिटल डिस्प्ले होईल. तर ह्याच्यासाठी आपण तीन प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज अशा पद्धतीने यूज करतो. ठीक आहे. तर बघा, हे कॅपिटलाइज यूज झालं, ज्याच्यामध्ये सी कॅपिटल आलं, टी कॅपिटल आलं, टी पण कॅपिटल आलं, हे पूर्ण लोअर केस आहे आणि याच्यामध्ये पूर्ण अप्पर केस आहे, त्याला काय म्हणतो आपण, सीएसएस टेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. तर हा खूप सिंपल पार्ट होता, तर हा आपला कम्प्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता याच्यामध्ये झाला, तर नेक्स्ट आपला पार्ट आहे टेक्स्ट मधला टेक्स्ट स्पेसिंग. ठीक आहे. आता टेक्स्ट स्पेसिंग ज्यावेळेस आपण यूज करतो, तर त्याच्यामध्ये आपण मोस्टली यूज होणारे बघा, लाईन हाईट यूज होते, म्हणजे बरोबर दोन टेक्स्ट मध्ये किती तुम्हाला स्पेस पाहिजे, बरोबर. तर तो प्रॉपर्टी किंवा जर एखादी टेक्स्ट आहे इन म्हणजे
जर एखादी टेक्स्ट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला लेटर स्पेसिंग द्यायचंय किंवा लाईन हाईट द्यायचंय, बरोबर, किंवा वर्ड स्पेसिंग द्यायचंय, किंवा एखादी टेक्स्ट असते ज्याच्यामध्ये आपल्याला जो व्हाईट स्पेस असतो म्हणजे दोन्ही एलिमेंट जर इनसाइड येत असतील तर त्याला नो रॅप करायचं असेल तर त्यासाठी व्हाईट स्पेस वापरतो. तर हे कशा पद्धतीने वापरतो ते बघूयात. म्हणजे टेक्स्ट स्पेसिंग म्हणजे काय की त्या टेक्स्टमध्ये कशा पद्धतीने स्पेस यायला पाहिजे त्याच्या प्रॉपर्टी विथ व्हॅल्यू आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, तर नेक्स्ट पार्ट आहे टेक्स्ट स्पेसिंग. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा फर्स्टली आपण यूज करणार आहोत H2 मध्ये टेक्स्ट स्पेसिंग. ठीक आहे, आता टेक्स्ट स्पेसिंग मध्ये फर्स्टली यूज होणारी आता वन बाय वन आपण काय करू याच्या प्रॉपर्टी बघूया. त्या प्रॉपर्टी मध्ये पहिला आहे की टेक्स्ट इंडेंट. ओके, टेक्स्ट इंडेंट म्हणजे काय की जे पण आपण टेक्स्ट वापरतोय, बरोबर, तर इंडेंटेशन साठी आपण ते यूज करू शकतो. कशासाठी? इंडेंटेशन साठी. ठीक आहे, आता टेक्स्ट इंडेंट कशा पद्धतीने मॅनेज होतो तो पण बघूयात आपण. ठीक आहे, आता टेक्स्ट ज्यावेळेस आपण यूज करतो, ठीक आहे, त्या टेक्स्टला ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस स्टार्टिंगला स्पेस नाही, बरोबर, ते काय होतं डायरेक्टली लेफ्ट साइडने यूज होतं, बरोबर. तर आपण त्याला जर थोडी स्पेस दिली तर काय होईल की स्टार्टिंग कडनं तो जेवढे आपण टेक्स्ट इंडेंट देईल त्याला त्या पद्धतीनं तो काय करतो रिटून स्टार्ट करतो राईटअप त्याचं. ठीक आहे, तर याच्यामध्ये मोस्टली आपण टाकूया VR. तर याच्यामध्ये वन बाय वन टेक्स्ट स्पेसिंगच्या आपण प्रॉपर्टी एंटर करूया. ठीक आहे, त्या प्रॉपर्टी मध्ये फर्स्ट येते ते टेक्स्ट इंडेंट. ठीक आहे, टेक्स्ट इंडेंट, त्याच्यानंतर आहे लेटर स्पेसिंग. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर आहे लाईन हाईट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वर्ड स्पेसिंग. ओके, लाईन हाईट नंतर वर्ड स्पेसिंग झालं आणि व्हाईट स्पेस. तर या पद्धतीने आपण काय करतो की टेक्स्ट स्पेसिंगच्या जेवढ्या पण काय प्रॉपर्टी आहेत ते यूज करतो. ठीक आहे, त्यासाठी आपण फर्स्टली काय करू एक पी टॅग, त्याच्यामध्ये आपण वन बाय वन आता सगळ्या प्रॉपर्टी यूज करत जाऊया. आता टेक्स्ट इंडेंट मध्ये कशा पद्धतीनं आपलं आउटपुट आहे ते डिस्प्ले होते बघूया. तर त्यासाठी मी स्टाईल टाकलं. त्या स्टाईल मध्ये आपल्याला काय करायचं टेक्स्ट इंडेंट. ठीक आहे, इथे आलं बघा टेक्स्ट इंडेंट, त्याच्यामध्ये मी 50 px टाकलं. ठीक आहे, आता आउटपुट बघा आपलं आउटपुट कशा पद्धतीने डिस्प्ले होत आहे. तर बघा इथे काय झालं की स्टार्टिंगला काय झालं याला स्पेस क्रिएट झाला बघा. आता ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस नॉर्मली टेक्स्ट कुठून स्टार्ट होते इथून होते, पण मी आता 50 टाकलं तर कुठून झाली ती 50 px स्पेस सोडून जनरेट झाली. आता मी यातला म्हणलं 250 पिक्सेल, तर जी पण काय आपली स्पेस आहे बघा. आता काय झालं की स्टार्टिंगला त्यानं काय केलेलं आहे स्पेस कन्सिडर केलेलं आहे 250 पिक्सेल. जसं मी 50 पिक्सेल दिला तशा पद्धतीनं काय केलं की त्याला स्पेस कन्सिडर केला, त्याला आपण काय म्हणतो टेक्स्ट इंडेंट. ठीक आहे, नेक्स्ट आहे की लेटर स्पेसिंग. लेटर स्पेसिंग प्रॉपर्टी मध्ये काय होतं की जो आपला स्पेस आहे कॅरेक्टरचा, बरोबर, इन बिटवीन स्पेस म्हणजे त्या दोन्हीमध्ये किती स्पेस आपल्याला डिस्प्ले करायचंय किंवा कन्सिडर करायचंय तर ते आपण डिस्प्ले करतो. म्हणजे नॉर्मली काय की आता आपण काय केलं की जर लाईन स्पेसिंग मध्ये आपण एखादा वर्ड टाकला तर हे बघा किती म्हणजे प्रॉपर डिस्प्ले झालेलं आहे, बरोबर. म्हणजे हे जे टेक्स्ट आहे किंवा हे टेक्स्ट आहे तर याच्या बिटवीन आपल्याला किती स्पेस पाहिजे, लेटर स्पेसिंग मध्ये स्पेस किती पाहिजे तर तो चेक करायचा असेल किंवा तो तुम्हाला असाइनमेंट करायचा असेल तर त्यासाठी आपण लेटर स्पेसिंग यूज करतो. दिस इज लेटर स्पेसिंग एक्झाम्पल. ठीक आहे, लेटर स्पेसिंग एक्झाम्पल मध्ये स्टाईल टाकलं. ठीक आहे, याला प्रॉपर्टी आहे लेटर स्पेसिंग. ओके, लेटर स्पेसिंग, लेटर स्पेसिंग मध्ये मी इथं टाकते 5 पिक्सेल. ठीक आहे, म्हणजे 5 पिक्सेल मला दोन्हीच्या मध्ये स्पेस पाहिजे. तर बघा स्पेस होताना बघा याच्यामध्ये कसं झालेलं आहे म्हणजे 5 पेज झाला. तर हा कन्सिडर तुम्हाला दिसणार नाही कारण का खूप कमी स्पेस आहे. आता मी जर 50 पिक्सेल टाकलं तर बघा आता स्पेस किती झाला, बरोबर, म्हणजे टी आणि एच मध्ये स्पेस किती झाला बघा. असा जर स्पेस तुम्हाला मॅनेज करायचं असेल तर त्यासाठी आपण काय यूज करतो लेटर स्पेसिंग यूज करतो. ठीक आहे, आता नॉर्मली मी 5 पिक्सेल पर्यंत करून ठेवत आहे. ठीक आहे, तर याला काय म्हणतो आपण लेटर स्पेसिंग. ठीक आहे,
आता नेक्स्ट आहे, तर नेक्स्ट मध्ये आपण यूज करतो लाईन हाईट, बरोबर. म्हणजे लाईन हाईट मध्ये काय होते की लाईन हाईट मध्ये आपण बघा एखादी वर्ड फाईल असेल तर 0.8 0.6 अशा पद्धतीने देतो, बरोबर. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 2 लाईन कन्सिडर करावं लागतील. आता तर 2 लाईन मध्ये आपण फर्स्टली काय करू, याच्यामध्ये BR टाकून एक P घेतला, बरोबर. 2 लाईन होतील असं आपल्याला पॅराग्राफ घ्यायचा. म्हणजे काय, दिस इज लाईन हाईट एक्झाम्पल, ओके. डॉट नंतर मी याला काय करते, फक्त कॉपी पेस्ट करत आहे बिकॉज सेंटेन्स साठी, ठीक आहे. सेंटेन्स साठी मी काय करते, याला कॉपी पेस्ट करते. आता एकदा चेक करूयात आपण की हे 2 लाईन मध्ये आलंय का नाही. तर अजून याला काय करूयात, कॉपी पेस्ट करूयात, ठीक आहे. तर अशा टाईपचे मी काय केले, टेक्स्ट क्रिएट केली जे 2 लाईन होतील, बरोबर. आता हे 2 लाईन आहेत, ह्या 2 लाईन मध्ये काय करायचं, आपल्याला लाईन हाईट मॅनेज करायचंय, बरोबर. तर लाईन हाईट देताना आपल्याला काय केलं की ह्या दोन्हींमध्ये आपल्याला किती स्पेस पाहिजे, बरोबर. तो जर स्पेस आपल्याला मॅनेज करायचा असेल तर त्यासाठी आपण काय यूज करतो, तर लाईन हाईट, ठीक आहे. त्यासाठी मी एक स्टाईल घेते आता पी टॅग मध्ये, ठीक आहे. स्टाईल, तर स्टाईल मध्ये आपण टाकलं लाईन हाईट, ठीक आहे. तर लाईन हाईट मध्ये जर नॉर्मली काय केलं, कमी टाकलं तर दिसणार नाही, म्हणून मी काय करते 1.8 देते, ठीक आहे. तर बघा आता रिफ्रेश करायच्या आधी बघा आपलं आउटपुट कसं दिसतंय, अशा टाईपचं. आता मी रिफ्रेश करते तर त्याच्यामध्ये बघा स्पेसिंग वाढलं 1.8चं, बरोबर. मध्ये काय झालं, 1.8 टाकल्यानंतर काय झालं की दोन्ही लाईन आहेत तर त्याच्यामध्ये काय झालेलं की स्पेसिंग इन्क्रीज झालं. त्याला काय म्हणतो आपण, लाईन हाईट, ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट, वर्ड स्पेसिंग काय असते बघा, ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट आहे आपला वर्ड स्पेसिंग, ठीक आहे. आता वर्ड स्पेसिंग म्हणजे काय की एखादा आपला टेक्स्ट आहे, बरोबर, आणि जे आपण लिहिलेलं वर्ड आहे, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल काय की ज्यावेळेस आपण एखादी टेक्स्ट लिहितो, बरोबर, जसं आपल्या लाईन हाईट आहे, बरोबर. सेम आपल्याला वर्ड मध्ये स्पेस पाहिजे, बरोबर. वर्ड मध्ये स्पेस पाहिजे म्हणजे काय की जो आपला टेक्स्ट आहे, आता आपण हे कसं टाकलं याच्यामध्ये, म्हणजे हे काय आहे की हा एक टाईपचा स्पेस झाला, बरोबर. पण वर्ड मध्ये स्पेस पाहिजे आपल्याला, म्हणजे स्पेसिफिक वर्ड मध्ये जर पाहिजे असेल, दिस आहे त्याच्यामध्ये जर पाहिजे असेल आपल्याला, बरोबर. म्हणजे कुठला की दिस नंतर इज म्हणून आहे त्याच्यामध्ये जर स्पेस पाहिजे असेल तर त्यासाठी आपण यूज करतो वर्ड स्पेसिंग, बरोबर. याच्यामध्ये काय झालं की याच्यामध्ये आलेला म्हणजे टी नंतर स्पेस, एच नंतर स्पेस किंवा आय नंतर स्पेस अशा पद्धतीने डिस्प्ले होतं. पण इथे काय करतोय आपण, वर्ड स्पेसिंग करतोय. म्हणजे दिस नंतर किती स्पेस यायला पाहिजे, इज नंतर किती स्पेस यायला लागलं, या नावामध्येच आहे, बरोबर. म्हणजे वर्ड स्पेसिंग. तर ते वाले एक्झाम्पल बघूयात आपण, ठीक आहे. त्यासाठी मी आता एक नवीन पी टॅग घेते, बरोबर. दिस इज वर्ड स्पेसिंग एक्झाम्पल, ठीक आहे. वर्ड स्पेस एक्झाम्पल मध्ये स्टाईल, ओके, स्टाईल मध्ये टाकलं वर्ड स्पेसिंग, ठीक आहे. वर्ड स्पेसिंग मध्ये आपल्याला असे द्यायचे पिक्सेल जे दिसेल आपल्याला, तर 30 पिक्सेल देते मी याच्यामध्ये, ठीक आहे. म्हणजे आपल्याला ते काय होईल की दिसेल आउटपुट, ठीक आहे. तर मी याला काय करते, रिफ्रेश करते, बघा आता. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे की या दोन्हीमध्ये किती स्पेस आलेला आहे, 30 पिक्सेल आला, बरोबर. अजून जर इन्क्रीज केलं तर अजून तो काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे मी टाकलं 50 पिक्सेल, बरोबर. 50 पिक्सेल टाकल्यानंतर बघा स्पेस आला याच्यामध्ये 50 पिक्सेल, बरोबर. तर याला काय म्हणतो आपण, वर्ड स्पेसिंग, ठीक आहे. हे एक्झाम्पल आहे वर्ड स्पेसिंगचं. म्हणजे आपण स्पेसिफिक कॅरेक्टर पण बघितलं आणि वर्ड स्पेसिंग पण बघितलं, ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे आपली, बरोबर. त्याच्यामध्ये आपण काय यूज करतो, तर व्हाईट स्पेस. व्हाईट स्पेस म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल काय की आपल्याकडे खूप सारे मोठे सेंटेन्सेस आहेत, बरोबर. खूप मोठे सेंटेन्स आहे आणि डॉट नंतर आपल्याला काय करायचे की नेक्स्ट लाईनला त्याला प्रिंट नाही करायचे, ठीक आहे. म्हणजे काय की खूप मोठे सेंटेन्स आहे ते आपल्याला नेक्स्ट लाईनला प्रिंटच नाही करायचं. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल ही टेक्स्ट आहे, तर ही जी खाली आलेली टेक्स्ट आहे ती आपल्याला खाली येऊ न देता काय करायचे, डायरेक्टली समोर प्रिंट करायचे त्याच्यात. त्यासाठी आपण काय करतो, यूज व्हाईट स्पेस. म्हणजे आपण त्याला व्हॅल्यू यूज करतो नोऱ्या, ठीक आहे. त्यासाठी आपण काय करूया की हा जो आपला पी टॅग आहे तोच आपण खाली कंटिन्यू करूया बिकॉज आपल्याकडे टेक्स्ट आहे, ठीक आहे. तर टेक्स्ट आहे तर आपण काय करूयात की मोस्टली आता हे सगळे आहेत आपल्याकडे, हे लाईन हाईटचं आहे एक्झाम्पल, पण आपण टेक्स्ट यूज केली फक्त याच्यामध्ये.
तर याच्यामध्ये आपल्याला काय प्रॉपर्टी यूज करायची तर व्हाईट स्पेस, बरोबर. तर व्हाईट स्पेस घेतलं तर व्हाईट स्पेस मध्ये आपल्याला प्रॉपर्टी काय द्यायचे, तो नो रॅप म्हणून द्यायचे. ठीक आहे. आता बघा व्हाईट स्पेस आहे, तर व्हाईट स्पेसला आपल्याला प्रॉपर्टी येणार नो रॅप. ठीक आहे. तर बघा आता डायरेक्टली मी यूज करते. तर स्टाईल मध्ये काय टाकलं की व्हाईट स्पेस, ओके, आणि नो रॅप. आता याला रिफ्रेश केलं. आता बघा रिफ्रेश केल्यानंतर डायरेक्टली याला काय आला, स्क्रोल आला बघा. म्हणजे काय झालं की ही जी मी 2 लाईन मध्ये डिस्प्ले झालेली होती, म्हणजे 100% झालं आणि त्याच्या खाली परत ती टेक्स्ट आली. पण ज्यावेळेस आपण व्हाईट स्पेस यूज केला त्यावेळेस काय झालं, त्याला व्हॅल्यू दिली नो रॅप, तर ही कंटिन्यू पुढे झाली, म्हणजे नेक्स्ट लाईनला नाही आली. त्याला आपण काय म्हणतो, व्हाईट स्पेस. व्हाईट स्पेस मध्ये आपण काय यूज केली, व्हॅल्यू नो रॅप म्हणून केली. ठीक आहे. काय केली, नो रॅप म्हणून केली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं की हे व्हाईट स्पेस प्रॉपर्टी यूज केली. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे काय केलं, स्पेसिंग मध्ये बघितलेलं, काय बघितलं याच्यामध्ये आपण बघितलं ऑलरेडी, आउटपुट मध्ये बघू शकतो आपण टेक्स्ट स्पेसिंग बघितलं, बरोबर. त्याच्यानंतर टेक्स्ट इंटेंट बघितलं. ठीक आहे. त्यानंतर लेटर स्पेसिंग बघितलं, वर्ड स्पेसिंग बघितलं आणि व्हाईट स्पेस बघितलं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं, प्रॉपर यूज केला. हा टेक्स्ट कंटेंट मध्ये इंटेंट मध्ये बघा ही जे आहे स्टार्टिंगला येते तेव्हा बघितलं. त्याच्यानंतर टेक्स्ट स्पेसिंग पण बघितलं आपण, ह्याच्यामध्ये जे आपलं आउटपुट येते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ठीक आहे लेटर स्पेसिंग पण बघितलं. ठीक आहे. इथं बघा आता ज्यावेळेस आपण यूज करतो इथे, तर ह्याच्यामध्ये काय यूज केलं आपण, टेक्स्ट इंटेंट यूज केलं. ठीक आहे. टेक्स्ट इंटेंट नंतर डायरेक्टली काय केलं आपण, लेटर स्पेसिंग यूज केलं. ठीक आहे. लेटर स्पेसिंग नंतर आपण काय यूज केलं, लाईन हाईट यूज केलं, बरोबर. लाईन हाईट नंतर आपण काय यूज केलं तर वर्ड स्पेसिंग यूज केलं आणि वर्ड स्पेसिंग नंतर आपण यूज केलं व्हाईट स्पेस. ठीक आहे. म्हणजे जर 2 सेंटेन्स येत असतील तर एकाच लाईन मध्ये आपल्याला कंटिन्यू करायचं असेल तर आपण काय केलं, व्हाईट स्पेस क्रिएट केलं. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे की आतापर्यंत आपण एवढी टेक्स्ट डिस्प्ले केली, बरोबर. पण ह्याला आपल्याला जर थोडा अट्रॅक्टिव्ह बनवायचं, ठीक आहे, तर अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी आपण काय यूज करतो याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आपण यूज करतो टेक्स्ट शॅडो म्हणून यूज करतो. ठीक आहे. जो आपण इथं पॉईंट घेतलेला आहे, लास्ट पॉईंट आहे टेक्स्ट मधला, तो आहे टेक्स्ट शॅडो म्हणून. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण पॉईंट इथं कंटिन्यू करूया. त्याच्यामध्ये आपण घेऊया टेक्स्ट शॅडो. ठीक आहे. आता टेक्स्ट शॅडो प्रॉपर्टी काय करते की आपली जी टेक्स्ट घेतलेली आहे तर त्याला शॅडो ऍड करते, बरोबर. की आपली टेक्स्ट आहे तर ती कशा पद्धतीने प्रॉपर डिस्प्ले झाली पाहिजे, बरोबर. त्यासाठी आपण त्याला कलर घेऊ शकतो, त्याला शॅडो देऊ शकतो, त्याला 4 प्रॉपर्टी यूज करू शकतो. त्याचा ज्यावेळेस आपण त्याला कलर घेतो तर तो कशा पद्धतीने मॅनेज होतो हे सगळं आपण काय करणार आहे आता 1 बाय 1 बघणार आहोत. ठीक आहे. आता टेक्स्ट शॅडो म्हणजे काय, तर त्याचं एक नॉर्मली आपण काय करूया एक्झाम्पल इथे बघूया. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल टेक्स्ट शॅडो, तर टेक्स्ट शॅडो मध्ये डायरेक्टली मी काय करते, स्टाईल देते आणि आपण ह्याला डायरेक्टली टेक्स्ट शॅडो ही प्रॉपर्टी असाइन करूया. सॉरी, टेक्स्ट ओव्हरफ्लो झाला. टेक्स्ट शॅडो. ठीक आहे. तर टेक्स्ट शॅडो मध्ये आपल्याला काय करायचं की ही जे शॅडो आहे तर ते पर्सेंट मध्ये किंवा पिक्सेल मध्ये देऊ शकतो. तर मी काय म्हटलं केला, 2 पिक्सेल मध्ये मला बोथ साईडनी पाहिजे. ठीक आहे. तर बघा आपली जी शॅडो आहे, आता कलर तर कुठला आहे आपला, ब्लॅक वाला आहे, बरोबर. ज्यावेळेस आपण रिफ्रेश करतो तर शॅडो पण आपली काय होणार आहे, ब्लॅक वाली येणार आहे. तर बघा अशा पद्धतीने काय झाली, आपली शॅडो डिस्प्ले झाली. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, शॅडो. ठीक आहे. तर जो कलर पाहिजे आपल्याला त्या कलरने आपण काय करू शकतो, शॅडो घेऊ शकतो आणि त्याला कलर पण देऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की ही शॅडो घेतली आपण, आता म्हटलं की नाही मला या शॅडोला पर्पल कलर पाहिजे. ठीक आहे. तर बघा ज्यावेळेस ही शॅडो डिस्प्ले होते तर त्याचा कलर काय झाला, शॅडोला पर्पल कलर मध्ये झाला. ठीक आहे. म्हणजे काय म्हटलं की आता हा जो कलरचा म्हणजे ब्लॅक कलर आहे तो चेंज नाही झाला का, कारण आपण कलर जो टेक्स्टचा कलर आहे तो नाही चेंज केला आपण, बरोबर. तो जर चेंज केला असतो तर काय झाला असतो, तो पण चेंज झाला असतो. आता म्हटलं फॉर एक्झाम्पल कलर, आणि कलर मध्ये पण सेम ब्ल्यू व्हायलेट मध्ये मी कलर टाकला. ठीक आहे. आणि रिफ्रेश केलं तर आता काय झालं की हा टेक्स्ट कलर आणि त्याचा शॅडो कलर हे दोन्ही पण चेंज झालं, बरोबर. म्हणजे काय केलं की ज्यावेळेस तुम्हाला एखादी शॅडो पाहिजे तर शॅडो देताना तुम्ही काय केलं, जी शॅडो आहे तुमची त्या शॅडोनुसार जर टेक्स्टचा कलर दिला तर दोन्ही मॅच होईल.
म्हणजे काय होईल की दोन्ही एकदम परफेक्टली दिसेल. बरोबर. म्हणून आपण काय केलं त्यासाठी की जे पण काय आपलं शॅडो आहे ते आपण काय केलं कलर मध्ये डिस्प्ले केली. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉपर्टी बघूयाची. तर नेक्स्ट प्रॉपर्टी बघताना बघा आपण 4 प्रॉपर्टी म्हणजे 4 वेने आपण प्रॉपर्टी देऊ शकतो. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की आपल्याकडे 4 प्रॉपर्टी म्हणजे की आपण शॅडो आहे ती टॉप, लेफ्ट, राईट आणि बॉटम अशा पद्धतीने देऊ शकतो. बरोबर. जर मी याला 4 प्रॉपर्टी दिल्या तर चारही बाजूने तो काय होईल की शॅडो प्रॉपरली इफेक्ट होईल. बरोबर. म्हणजे तुम्हाला जो टेक्स्ट दिसतोय आता इथे बघा तर ते 2 साइडने दिसता 4 साइडने पण दिसेल. बरोबर. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल बघा इथे काय केलं मी 2 पिक्सेल 2 पिक्सेल आणि त्याच्यानंतर मी अजून याला ऍड करते 5 पिक्सेल. ठीक आहे. तर बघा आताचा आपला आउटपुट कसं आहे बघा हे. आता मी याला रिफ्रेश करते तर रिफ्रेश केल्यानंतर आउटपुट बघा. बरोबर. काय झालं बघा अशा पद्धतीने तो आउटपुट डिस्प्ले झाला. त्यासाठी आपण फर्स्टली याला काय करू H1 टॅग देऊ म्हणजे अजून तो मोठा दिसेल. ठीक आहे. हेडिंग टाईप मध्ये. आता मी याला रिफ्रेश केला तर थोडा मोठा झाला तर बघा शॅडो कशा पद्धतीने दिसतोय. आता मी 5 पिक्सेल काढते तर बघा आपला आउटपुट आहे कशा पद्धतीने डिस्प्ले होतंय असं. बरोबर. अशा पद्धतीने झाला. पण मी अजून त्याला काय केलं 5 पिक्सेल दिलं आणि 5 पिक्सेल अजून 2 प्रॉपर्टी ऍड केल्या. आता बघा पूर्ण तो त्याच्या अंदर गेला. बरोबर. 4 साइडने दिलं म्हणजे काय झालं की पूर्ण टेक्स्ट आहे ती कम्पेअर झाली. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं एक तर राईट बॉटम एक साइडने दिली तर काय होईल की शॅडो टेक्स्टच्या अंडर येण्यासाठी आपल्याला हे तिन्ही प्रॉपर्टी मोस्टली युजफुल आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण त्याला काय करू शकतो टेक्स्टला शॅडो देऊ शकतो. ठीक आहे. तर स्पेसिफिक जसं आता कलर कोड दिला तसं तुम्ही काय करू शकता की जर तुम्हाला मल्टिपल साइडने जर द्यायचे ठीक आहे त्यावेळेस तुम्ही कॉमा करून पण त्याला देऊ शकता. ठीक आहे. पण ते व्यवस्थित दिसणार नाही. फॉर एक्झाम्पल काय की जर तुम्हाला मल्टिपल द्यायचे ठीक आहे मल्टिपल दिलं तर त्याचा यूज का नाही होणार ते बघा. आता बघा मी हे वाला टाकला तर ह्याच्यामध्ये मी काय करते की मी फर्स्टला पण नाही देते. ठीक आहे. किंवा हे एम्प्टी सोडला आणि हा कलर दिला. परत मी काय केलं की आता बघा याच्यामध्ये आपण काय करू शकतो. आता हा कलर आहे आपला टेक्स्टचा. बरोबर. पण हा कलर आपल्याला न घेता अजून एक काय करते मी प्रॉपर्टी तर मला घ्यायचे तर पर्पल नंतर कॉमा करून परत मी काय करते की हे अजून कॉपी पेस्ट करते. ठीक आहे. अशा मल्टिपल पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा फॉर एक्झाम्पल मी याला काय केलं थोडं फेंटमध्ये घेतलं आणि याला रिफ्रेश केलं तर आपली येणारी टेक्स्ट कशा टाईपची दिसते अशा टाईपची दिसते. बरोबर. तर त्याला तुम्ही ब्लर पण करू शकता म्हणजे टेक्स्टला. पण जेवढं तुम्ही प्रॉपर्टी यूज कराल तेवढं काय होणार की थोडं ते जरा थोडी ब्लर टाईप मध्ये दिसणार आणि शो होताना पण प्रॉपर होणार नाही. त्यामुळे तुम्ही एक प्रॉपर्टी जर यूज केली तर वेल अँड गुड आहे. काही प्रॉब्लेम नाही. किंवा तुम्ही अशा पद्धतीनं कॉमा करून मल्टिपल्स तुम्ही व्हॅल्यू देऊ शकता. ठीक आहे. जसं आलं आपण काय केलं 2 दिल्या प्रॉपर्टी. ठीक आहे. परत अजून एक आपण घेतला शॅडो टेक्स्ट शॅडो आणि टेक्स्ट शॅडो मध्ये आपण काय करूया की अजून 2 प्रोव्हाइड करूया कॉमा नंतर. ठीक आहे. आता हे 2 झालं तर याच्यानंतर मी काय करेल की अजून एक कॉपी करून पेस्ट करते आणि कलर थोडा वेगळा देते. ठीक आहे. तर बघा आता याला थोडा काय करूया ब्लॅक टाईप मध्ये दिला. याच्यामध्ये आहे थोडा ग्रीन मध्ये दिला आणि एक पर्पल मध्ये ठेवला. तर या केसला टेक्स्ट कसे डिस्प्ले होते बघा अशा टाईपची डिस्प्ले होते. ठीक आहे. त्यामुळे हे बघा कमी ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी आहे ती टेक्स्ट अशा पद्धतीने डिस्प्ले होते आणि सगळ्यात जास्त यूज केले ते अशी दिसते. बरोबर. म्हणजे ती जी आपण यूज करतो टेक्स्ट शॅडो ती प्रोफेशनल पण दिसली पाहिजे याचा पण आपण विचार करायला पाहिजे. ठीक आहे. तरी आपण काय बघितलं की CSS टेक्स्ट बघितलं. ठीक आहे. तर CSS टेक्स्ट मध्ये एवढे सगळे आपण काय बघितलं एक त्याचे कलर बघितले सगळ्या प्रॉपर्टी बघितल्या. ठीक आहे. आता नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे काय की ऑलरेडी तर आपण CSS फॉन्ट यूज केलेलं आहे कारण काय बाय डिफॉल्ट जे आहे. बरोबर. नेक्स्ट आपण यूज करणार आहोत आता हे सगळे आपण बघितलं CSS टेक्स्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे आपला CSS फॉन्ट. ठीक आहे. तर CSS फॉन्ट हा बाय डिफॉल्ट काय असते सिलेक्शन असतं म्हणजे तुमची वेबसाईट कशी दिसणार ही फॉन्ट वरती खूप डिपेंड राहते. बरोबर. एखादे काय असते प्रोफेशनल वेबसाईट आहे. बरोबर. एखादी ब्रँडची वेबसाईट आहे आणि तुम्ही एखादी वेबसाईट क्रिएट करताय तर त्यावेळेस त्याचा जे वेबसाईटवरचा
जो फंट असेल, त्याचा कलर असेल, कलर कोडिंग असेल, इमेजेस असेल, त्यावरून तुमची जी वेबसाईट आहे कशी दिसणार ही खूप इम्पॉर्टंट आहे CSS फंट वरती. बरोबर, कारण का CSS फंट जर प्रोफेशनल असेल, एकदम रीडेबल असेल, तर तुम्ही एकदम व्यवस्थित पद्धतीने काय करू शकता, त्या वेबसाईटला डेकोरेट करू शकता. ठीक आहे. तर नेक्स्ट आपला पार्ट आहे तो म्हणजे आहे CSS फंट. ठीक आहे. H1 मध्ये CSS फंट यूज करतोय आपण. ठीक आहे. तर नॉर्मली ज्यावेळेस आपण फंट यूज करतो, बरोबर, तर फंट यूज करताना आपण नॉर्मली जे आपली बाय डिफॉल्ट येतात तर आपण सिलेक्ट करतो त्याला. ठीक आहे. तर या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही, कारण आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे. त्यामुळे आपण काय करतोय की इन डिटेल ह्याच्या जेवढ्या सगळ्या प्रॉपर्टीज आहे त्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण काय करणार आहे, वन बाय वन यूज करणार आहे. ठीक आहे. तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की फंट फॅमिली. ठीक आहे. ज्यावेळेस आपण फंट फॅमिली यूज करतोय, तर फंट फॅमिली यूज करताना डायरेक्टली आपण काय करतोय की आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते सिलेक्ट करून देतोय. ठीक आहे. हे बघा, आता फंट फॅमिली आहे. फंट फॅमिलीमध्ये आता कुरिअर, फ्रँकलिन, ग्रिल, हे सगळे काय आहेत, हे सगळे काय बाय डिफॉल्ट आलेले, त्यातलं आपण एक सिलेक्ट करूयात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, CSS फंट देऊ शकतो. ठीक आहे. हे काय सिलेक्शन आहे फंटचं, म्हणजे तुम्हाला एखादी ही आवडली नाही फंट, बरोबर, तुम्हाला जर काय करायची, थर्ड पार्टी जेवढ्या फंट क्रिएट होतात, जे पेड किंवा अनपेड दोन्ही ऑप्शन मध्ये अवेलेबल असतात. फॉर एक्झाम्पल गुगलचे आहे, तर गुगलची फ्री मध्ये अवेलेबल असते. ठीक आहे. तर ते तुम्ही यूज करायचे असेल तरी सुद्धा करू शकतात. फक्त तुम्हाला काय करावं लागतं की त्यांची जी CDN फाईल असेल किंवा त्यांचे जे फाईल असतील ते पहिले कोडमध्ये तुम्हाला काय करावं लागतात, इम्पोर्ट करावं लागतात. आता बघा, आपण जी फंट घेतलेली तर अशा पद्धतीने डिस्प्ले होते. म्हणजे काय होतंय की रिडिंगला एवढी कम्फर्टेबल वाटत नाही. जसं आपण हे रीड करतो, बरोबर, तशी ही काय झाली, प्रॉपर रीड नाही झाली. तर आपण थोडं याच्यामध्ये वेगळी पण अशी फंट सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. जसं वर्धन आहे किंवा जी सिलेक्ट केली तर जरा दिसणारी फंट आहे, प्रॉपर रिडेबल असेल. आता हे बघा, फर्स्ट पेक्षा ही सेकंड वाली जरा अट्रॅक्टिव्ह वाटते किंवा रिडेबल आहे. मोस्ट युजर कधी अट्रॅक्ट होतो वेबसाईट वरती की ज्यावेळेस तुमची जी फंट आहे, जर ती फंट प्रॉपरली डिस्प्ले होत असेल, रिडेबल असेल, बरोबर, त्या केसला काय होतं की युजर तुमच्या वेबसाईट वरती थांबेल, अदरवाईज थांबणारच नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की जर तुम्हाला एखादी बाहेरची फंट वेबसाईट, म्हणजे काय की जे HTML CSS वापरून आपण फंट यूज करतो, तर त्यात मोस्टली यूज होणारी वेबसाईट फंट कुठली आहे, तर एरियल आहे, वर्धना किंवा टाइम्स न्यू रोमन, हे मोस्टली यूज करणारे काय सगळे फंट आहेत, त्याच्यामध्ये आपण वापरू शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये व्हॅल्यूज यूज करून सगळे एक्झाम्पल करू शकता. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट पार्ट आता कंटिन्यू करणार आहोत. नेक्स्ट पार्ट मध्ये वेबसाईटचं सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट कॉमनली यूज होणारे फंट फॉलबॅक कुठले कुठले आहेत, तर सेरिफ आहे, सनसेरिफ, मोनोस्पेस, कर्सिव्ह, फॅन्टसी, हे सगळे काय आहेत आपले, सगळे हे फंट फॉलबॅक आहेत. म्हणजे मोस्टली यूज करणारे काय सगळे फंट आहेत. आणि फंट फॅमिली आता तुम्ही जसं सिंटॅक्स टाकला आपण तशा पद्धतीने तुम्ही काय करा, प्रॅक्टिकल मध्ये इम्प्लिमेंटेशन करू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण ऑलरेडी फंट फॅमिली बघितलं, तर नेक्स्ट पार्ट बघूयात आपण थोडा की याच्यामध्ये फंट मध्ये आपण फंट स्टाईल कसा देऊ शकतो. ठीक आहे. आता बघा, ऑलरेडी मी CSS फंट मध्ये काय बघितलं की फंट फॅमिली. फंट फॅमिली म्हणजे काय की कुठली आपण त्याला सिलेक्ट केली फंट. त्याच्यानंतर फंट वेबसेप म्हणजे काय की वेबला कुठलीही फंट सेफ असू शकते. ठीक आहे. आता जसं मी रिकॉल केलं त्याप्रमाणे. आणि फंट फॉलबॅक म्हणजे काय की मोस्टली यूज होणारे सगळे आपले जे आपण यूज केलं फंट फॅमिली ती वाला. ठीक आहे. तर याला आपण म्हणतो फंट फॉलबॅक्स. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण काय केलं की फंट फॅमिली यूज केली. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपण फंट फॅमिली बघितली, हे वाले मोस्टली यूज होणारी वेबसाईट पण बघितले जे आपण यूज करतो ते, आणि मोस्टली कॉमन यूज होणारे आता जसं म्हटलं मी की इटॅली, कर्सिव्ह, वर्धना, हे सगळ्यात मोस्टली सन सेरिफ हे आहेत. ठीक आहे. आता त्यानंतर आपण मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट बघतो, फंट फॅमिली मधल्याच वेगळ्या बघूया जरा, म्हणजे जे आता फंट स्टाईल. तर फंट स्टाईल मध्ये तुम्ही काय काय यूज करू शकता. ठीक आहे. आता स्टाईल हा HTML टॅग आला, पण आपल्याला यूज करायचे फंट स्टाईल.
तर बघा नॉर्मली ज्यावेळेस आपण स्टाईल यूज करतो तर याच्यामध्ये आपल्याला फंट साईज द्यायचे, तर फंट स्टाईल म्हणून हे प्रॉपर्टी आहे. तर याच्यामध्ये बघा एवढे सगळे ऑप्शन येतात. इटॅलिक म्हणजे काय की टेक्स्ट आहे इटॅलिक, नॉर्मल मध्ये, ऑब्लिक मध्ये डिस्प्ले होणार. ठीक आहे. तर मोस्टली काय होते की फंट स्टाईल मध्ये आता बघा ऑब्लिक सिलेक्ट केला तर आपला आउटपुट कशा पद्धतीने डिस्प्ले होतोय बघूया. ठीक आहे. आता फंट स्टाईल मध्ये आपण काय केलं ऑब्लिक म्हणून सर्च केलं, अशा पद्धतीने काय होतं त्याला स्टाईल येते. बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट काय तर याच्यामध्ये कोलन टाकल्यानंतर आलेली इटॅलिक मध्ये. ठीक आहे. एकतर ऑब्लिक किंवा इटॅलिक मोस्टली यूज होते याच्यामध्ये. ठीक आहे. तर असं बघा थोडे इटॅलिक टाइप मध्ये डिस्प्ले झालेली. तर याच्यात आतापर्यंत न यूज होणारी झालेली ती म्हणजे काय कोलन करून ऑब्लिक यू. तर हे मोस्टली तुम्ही पण यूज करून बघा. ठीक आहे. तसं जर थोडं लेआउट आहे तो चेंज होतोय म्हणजे थोडा स्टायलिश वाटतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो की याला फंटला वेट पण देऊ शकतो. म्हणजे काय की आतापर्यंत आपण HTML फॉर्मॅटिंग टॅग्स बघितले होते HTML सेशन मध्ये. बरोबर. तर जर याला फंटला वेट द्यायचंय तुम्हाला तर कशा पद्धतीने मॅनेज करू शकता बघा. तर आता मी काय केलं याला H1 दिलं. H1 आहे तो हा नॉर्मली बोल्ड मध्येच असतो. बरोबर. त्यामुळे मी थोडं इथं काय करते पे टॅग यूज करते. दिस इज फंट वेट. बरोबर. एक्झाम्पल. ठीक आहे. म्हणजे जी आपली टेक्स्ट आहे तर टेक्स्ट आहे ती बोल्ड मध्ये दिसायला पाहिजे, नॉर्मल दिसायला पाहिजे. त्यासाठी आपण काय यूज करतो तर फंट वेट म्हणून यूज करतो. फंट वेट इथे आलेलं आहे बघा ऑप्शन. तर फंट वेट मध्ये बघा बाय डिफॉल्ट हे असे ऑप्शन येतात. बरोबर. म्हणजे काय 100, 200, 900, बोल्ड, बोल्डर, लायटर. बरोबर. मी बोल्ड यूज केलं तर काय होईल बघा. आता नॉर्मल जे ज्याला आपण बोल्ड वापरलं नाही आता बघा हे कशी आली बोल्ड मध्ये आली. नॉर्मल जे होते टेक्स्ट कसे होते फेंट म्हणजे त्याला फंट स्टाईल यूज फंट वेट न यूज करता काय झालं की नॉर्मल दिसत होती. पण ज्यावेळेस आपण त्याला फंट वेट बोल्ड टाकलं तर काय झालं की बोल्ड मध्ये डिस्प्ले झाली. बरोबर. असं तुम्ही 100, 900 अशा टाइप मध्ये पण देऊ शकता. बरोबर. आता त्याच्यानंतर जे आपलं फंट व्हेरियंट आहे तर टेक्स्ट कशा पद्धतीने डिस्प्ले व्हायला पाहिजे. बरोबर. तर ते बघूयात आपण. नेक्स्ट पार्ट आहे आपला याच्यामधला पी म्हणजे फंट व्हेरियंट. ठीक आहे. तर हे मोस्टली अवेलेबल आहेत सगळे, पण आपण काय करतो की जस्ट ओव्हरव्ह्यू करत आहे. कारण की ज्यावेळेस तुम्हाला UI क्रिएट करायचं त्यावेळेस कोणती CSS प्रॉपर्टी कधी यूज हे सांगता येत नाही. त्यामुळे आपण काय करतो की इन डिटेल मध्ये हे बघत आहोत. ठीक आहे. आता CSS व्हेरियंट मध्ये बघा कोणते कोणते ऑप्शन्स अवेलेबल असतात. तर फंट मध्ये फंट व्हेरियंट म्हणून आलेले. ठीक आहे. तर व्हेरियंट मध्ये बघा नॉर्मल मध्ये दाखवायला पाहिजे की स्मॉल कॅप्स मध्ये दाखवायला पाहिजे असे याचे दोन व्हॅल्यूज आहेत. तर आपण जर नॉर्मल केलं तर बघा अशा टाईपचं काय होतंय की अशा पद्धतीनं काय झालं की डिस्प्ले झालं म्हणजे स्मॉल कॅप्स बघा आउटपुट मध्ये थोडा वेगळा येतोय तो स्मॉल कॅप्स म्हणून. तर हा काय एक व्हेरियंट आहे. बरोबर. म्हणजे ही प्रॉपर्टी काय करते की जर आपली टेक्स्ट डिस्प्ले करायचे तर स्मॉल कॅप्स मध्ये आले तर हे बघा अशा पद्धतीने काय होतं की तर स्मॉल कॅप्स ज्यावेळेस वापरतो आपण ते आपली जे स्मॉल लोअर केस लेटर होते ते सगळे काय झालेले आहेत अप्पर केस मध्ये झालेले आहेत. आणि अप्पर केस झाल्यानंतर त्याचं जे स्टायलिंग आहे ते थोडं चेंज झालेलं आहे बघा अदर ह्याच्यापेक्षा. आपण याला थोडं काय करू फंट साईज पण देऊया. म्हणजे फंट साईज दिल्यानंतर काय होईल की ती साईज आहे थोडी मोठी दिसल्यानंतर आपल्याला दिसेल की ऍक्च्युली ती जी स्टायलिंग झालेली आहे ते कशा पद्धतीने झालेलं आहे. बरोबर. फक्त आपण काय केलं त्याला फंट व्हेरियंट दिलं. तर बघा ही टेक्स्ट कशी दिसते आणि ही कशी दिसते. फंट व्हेरियंट दिल्यानंतर काय झालं की आपली जी लोअर केस वाली होती ती अप्पर केस मध्ये झाला आणि त्याला थोडी स्टायलिंग आलेली आहे बघा. म्हणजे एफ आणि टी कसं दिसतंय बघा. म्हणजे त्याला थोडं काय झालेलं आहे स्टायलिंग आलेलं. त्याला आपण काय म्हणतो फंट व्हेरियंट. हे सगळं कशामध्ये येतं तर फंट स्टाईल मध्ये. तर ऑलरेडी आता आपण नेक्स्ट बघितली फंट साईज पण. बरोबर. म्हणजे आपल्याला एखादी फंटला साईज द्यायची तर आपण काय करतो पिक्सेल मध्ये आणि पर्सेंट मध्ये देऊ शकतो. बरोबर. ते आपल्याला घ्यायची गरज नाही कारण का ऑलरेडी आपण इथे काय केलेलं आहे फंट साईज दिलेलं आहे. म्हणजेच आपण याच्यामध्ये बनवू शकतो फंट व्हेरियंट अँड फंट साईज सेपरेट घ्यायचा पार्ट नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं काय झालं की आपण वेगवेगळ्या टाईपचं व्हेरियंट आणि फंट साईज बघितलं. ठीक आहे. आता नेक्स्ट जर आपल्याला एखादं काय करायचं की गुगलची वगैरे फंट यूज करायचे आपल्याला थर्ड पार्टी. बरोबर. म्हणजे एखादी गुगल आहे गुगलचे आपल्याला फंट घ्यायचे तर आपण काय करतो की बाय डिफॉल्ट आता हे काय थर्ड पार्टीज ऑलरेडी फंट आहेत. बरोबर. म्हणजे काय की बाय डिफॉल्ट आपण आतापर्यंत जेवढे वापरले ते आपले काय
फोन जे आपले बाय डिफॉल्ट क्रिएट झालेले आहे ते आपण यूज केलं. पण आता आपल्याला काय करायचे की थर्ड पार्टी म्हणजे काय की ज्यांच्या ऑलरेडी गुगल फंट आहे त्यांचे आपल्याला जर इंटिग्रेट करायचे तर आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो तर ते आपण एक एक्झाम्पल बघू याच्यामध्ये. ठीक आहे. तर ते एक्झाम्पल बघताना आपल्याला पहिले काय करावं लागेल की गुगलच्या वेबसाईटवरती जावं लागेल. कशासाठी की आपल्याला एक फंट घेण्यासाठी. बरोबर. तर आपण इथे आलो आणि इथं म्हटलं की गुगल फंट APIs. ठीक आहे. असं म्हणून सर्च केलं. आता माझं लॉग इन आहे म्हणून परत मला हे विचारेल कार्स जेवढे कारचे ऑप्शन आहेत तेवढे सिलेक्ट करते. ठीक आहे. आता बघा इथे गेल्यानंतर बघा developer.google.com ह्या वेबसाईट वरती आलो आपण आता. बरोबर. गुगल फंट APIs मध्ये ह्या वेबसाईट वरती आलो आपण. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय इथे बघा सगळे आपल्याला स्टाईल यूज केला. आता सिम्पल टू यूज काय केले इथे बघा अशा टाईपची काय झाली इथे फंट आली. बरोबर. आता गेट स्टार्टेड मध्ये आपण यूज करेल. बरोबर. त्यावेळेस बघा इथे ह्याने ऑलरेडी काय केलेलं आहे की याच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी काय केलेलं आहे लिंक इंटिग्रेट केलेली आहे. बरोबर. म्हणजे काय केलं की ज्यावेळेस आपण याला कॉपी पेस्ट करतोय आपल्या कोडमध्ये तर काय होईल की आपली जी आपण जे यूज केलेलं आहे टेक्स्ट बरोबर ती यूज न होता काय होईल की याची होईल. बरोबर. ते बघा पेस्ट करते तर याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांचा हा जो कोड आहे तो आपण काय करतो यूज करतो. ठीक आहे. त्यासाठी बघा आता मी काय करेल की नवीन फाईल क्रिएट करते. आता आपली इथपर्यंत झालं. ठीक आहे. आपण काय केलं आतापर्यंत आपली ओन केली. आता आपण काय करतोय थर्ड पार्टी म्हणजे ज्यांचे ऑलरेडी आहेत त्यांचं आपण काय केलं की फाईल आपल्याला काय करायची त्यांची घेऊन आपल्याला आपल्या कोडमध्ये यूज करायची. ठीक आहे. त्यासाठी एक नवीन फाईल क्रिएट करते. नवीन फाईलमध्ये टाकते part3-1.html. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय ऑलरेडी आपल्याकडे हे आलं. बरोबर. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की ही जी तुम्ही यूज करायची तुम्हाला तर तुमच्या ऑलरेडी डायरेक्टली काय करा कोडमध्ये कॉपी पेस्ट करा. बरोबर. आता बघा त्याने ऑलरेडी आपल्याला काय केलंय कोड दिलेला आहे तर आपण इथून पण कॉपी करू शकतो. बरोबर. तर बघा आता मी काय करते याला डायरेक्टली इथं कॉपी पेस्ट करते. ठीक आहे. आता बघा मेकिंग द वेब ब्युटिफुल. आता आपण काय करूया या पेजला रन करूया. ठीक आहे. या पेजला रन करायचं तर आपण काय करू की आपलं जे ऑलरेडीच आउटपुट आहे याला क्लोज करते मी. ठीक आहे. म्हणजे हे क्लोज झालं. आता मोस्टली काय होईल की आता मी ज्यावेळेस क्लोज करेल ते हे टॅब पण क्लोज होईल त्याचा. ठीक आहे. एनिवेज आपण परत हे स्टार्ट करू शकतो किंवा आउटपुट बघू शकतो. बिफोर दॅट आपल्याला अजून काही इम्पॉर्टंट वाटते का ते पण बघूया. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा ज्यावेळेस आपण ही वापरली बरोबर म्हणजे काय की ही आपण फंट फॅमिली यूज करणार. मग त्यांची फाईल कुठली ही वाली. बरोबर. म्हणजे डॉक्युमेंटेशन मध्ये काय दिलेलं आहे बघा जर तुम्हाला ही फाईल यूज करायची फंट फॅमिली तर तुम्ही इथे हे यूज करू शकता. जर तुम्हाला वेगळं पाहिजे म्हणजे इथे फंट नेम जसं आहे त्या फंट नेम नुसार तुम्ही काय करू शकता तुमच्या फंट फॅमिलीमध्ये तुम्ही ती फंट टाकू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं डॉक्युमेंटेशन दिलेलं आहे म्हणजे काय की आपली सन सिरीप आहे किंवा सोपी आहे तर सोपी आपल्याला यूज करायची तर आपण काय करू शकतो की इथं जो आपला फंड नेम आहे तो सोपिया टाकू शकतो. ठीक आहे. आता बघा या पार्टला मला काय करायचं डिस्कनेक्ट करते आणि आता आपण याला रन करूया. ठीक आहे. ठीक आहे. आपल्याला हे क्लोज करावं लागेल फर्स्टली. ठीक आहे. आता क्लोज केलं. क्लोज केल्यानंतर बघा दोन्हीमध्ये तुम्हाला डिफरन्स दाखवते. ठीक आहे. आता बघा रन विदाउट डिबगिंगला बघा ज्यावेळेस आपण गुगलची केली ज्यावेळेस आपण काही टाईप करत असेल तर बघा आपली टेक्स्ट कशा पद्धतीने डिस्प्ले होते. बरोबर. म्हणजे काय की आपली फंट फॅमिली आपण बॉडीला दिली. आता आपण हा DAV टाकलाय. बरोबर. पी टाकलं. दिस इज गुगल फंट फॅमिली ओके फंट फॅमिली आणि फंट फॅमिलीचं नाव काय आपलं टँजेरेन. बरोबर. तर आपण इथे टाकूया. मी कंट्रोल Z करते. हे कॉपी पेस्ट केलं तरी चालेल काय प्रॉब्लेम आहे. ओके. टँजेरेन आहे आपली. तर आता हे जे मी पी टाकलेलं आहे तर मी आता याला काय करते रिफ्रेश करते तर बघा आपल्या जी टेक्स्ट डिस्प्ले झाली ती कशा पद्धतीने झाली बघा त्या पद्धतीने डिस्प्ले झाली. बरोबर. सेम जर आपण काय केलं असतं तर दुसरी घेतली असते. बरोबर. आता बघा हा एक टाईप झाला याच्यामध्ये तसं त्यांनी काय केलेले खूप वेगवेगळ्या पद्धतीने दिलेले आहे. तर अशा पद्धतीने झालं
तर सेम आपण काय करूया, हेच घेऊया पण आपण थोडी फंट वेगळी करू. त्यासाठी आपण काय करूया, अजून एक नवीन फाईल क्रिएट करू. त्याच्यामध्ये टाकूया part3-2.html. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पेस्ट केल्यानंतर हे जे फंट फॅमिली आहे ह्याच्यामध्ये आपण यूज करूया सोफिया. ओके, SOFIA, सोफिया एक फंट टाईप आहे. तर आपल्याला काय करायचं, जर सन्स सेरिफ आहे, आता टेंजेरियन जिथं आहे तिथं आपण काय केलं की सोफिया म्हणून टाकलं, कारण हा काय एक टाईप आहे, बरोबर. आणि कॉमा करून आपण काय म्हटलं याला सन्स सेरिफ. ठीक आहे. आता ही कुठली झाली आपली फंट, सोफिया म्हणून, बरोबर. आता बघा आपलं आधीच आउटपुट कसं येत होतं, अशा टाईपचं येत होतं. आता मी काय करते की हे वाली फाईल रन करते, तर ह्याच्यामध्ये आउटपुट कशा टाईपचं येते बघा. तर असं काय करू शकतो आपण, आता बघा हे काय झालं की ही सोफिया आहे फंट, बरोबर. तर अशा टाईप मध्ये ही काय झाली फंट झाली. पण तुम्हाला जे फ्री आहेत विदाउट कॉपीराइट किंवा जे परचेस नाही फ्री मध्ये आहेत, तर त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता की फंट यूज करू शकता. म्हणजे काय, किती फाईल यूज केल्यानंतर आपल्याला, आपण काय केलं की आता बॉडी टॅग मध्ये यूज केलं, तसं स्पेसिफिक तुम्ही काय करू शकता, एखादा टायटल आहे आणि त्या टायटलला स्पेसिफिक तुम्हाला टेक्स्ट द्यायचे, बरोबर. तर त्या केसला तुम्ही काय करू शकता की अशा पद्धतीने तुम्ही एक्सटर्नल लिंक यूज केली आपण, बरोबर. म्हणजे हे काय आहे, गुगलची लिंक यूज केली आपण याच्यामध्ये, बरोबर. आणि गुगलची लिंक यूज करून काय केलं की आपण त्यांचे जेवढे पण काय टॅग आहेत, जसं जेवढे HTML चे टॅग आहेत त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, आपल्या कोडमध्ये यूज करू शकतो. जसं मी आता काय केलं, बॉडीला यूज केलं, बरोबर. त्या बॉडीला काय झालं, जेवढ्या पण बॉडीमध्ये टेक्स्ट येईल ते काय झाली की अशा पद्धतीने डिस्प्ले होईल, कारण का पूर्ण बॉडी आहे, बॉडीच्या अंडर मल्टिपल एलिमेंट असतात म्हणून ही झाली. पण तुम्ही स्पेसिफिक, जर फक्त तुम्हाला DIV ला द्यायचं तर तुम्ही DIV ला देऊ शकता, जर तुम्हाला फक्त P टॅगला द्यायचं तर P टॅगला देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळी काय करू शकता की गुगलची फंट आहे ती यूज करू शकता, बरोबर. त्याच्यामध्ये नेक्स्ट आहे, तर नेक्स्ट आपण ज्यावेळेस यूज करतो ना, तर नेक्स्ट मध्ये काय की जर याच्यामध्ये रूल आहेत, बरोबर, की फंट आपण जे यूज करतोय याच्यामध्ये फंट पेरिंग रूल्स आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इसेन्शियल थोडे डिझाईन घेताय, तुमचं चांगलं डिझाईन असेल, बरोबर, त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट तुम्हाला काय असेल की जर तुमचे टेक्स्ट असेल खूप मोठे आहे, छोटे आहे, किंवा ते दिसणारी आहे ती कशा पद्धतीने प्रॉपर डिस्प्ले झाले पाहिजे, किंवा फंट पेरिंग मध्ये काय होतं की आता मी म्हटलं की मला काय करायचं, H1 साठी वेगळी फंट प्रिंट करायची आणि जो आपला DIV आहे त्याच्यासाठी वेगळी करायची, तरी सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, आता P घेतलं तर P मध्ये मी काय टाकलं, P, आणि P मध्ये मी फंट फॅमिली मध्ये टाकलं कुरिअर नेम. ठीक आहे. आता बघा ज्यावेळेस आपण याला रिफ्रेश करते मी, तर काय झालं की हा जो टेक्स्ट आहे तो चेंज होऊन काय झाला, हा वाला झाला बाय डिफॉल्ट, बरोबर. म्हणजे ही तर फाईल मी लिंक केलेली, बरोबर, पण लिंक केल्यानंतर आपल्याला काय पाहिजे की या फाईल मधली जी फंट आहे ती जर फंट यूज केली तर ती ऍप्लिकेबल होणार. पण जर मला काय करायचं की मला फक्त DIV साठी ती ठेवायचे आणि P टॅग आहे तो P टॅगला माझी फंट फॅमिली ती वेगळी पाहिजे मला, तर त्या केसला आपण काय करू शकतो, फंट पेरिंग वापरू शकतो. याला आपण काय म्हणतो, फंट पेरिंग. ठीक आहे. आता बघा आपला जो इथला पार्ट आहे तर याच्यामध्ये आपण काय यूज केलेलं, आता याच्यामध्ये जस्ट मी टायटल टाकत आहे, बिकॉज ह्याचं मी काय केलं, नवीन फाईल क्रिएट केली म्हणून इथे टाकते गुगल फंट. ओके, गुगल फंट यूज करून आपण त्याच्यामध्ये काय यूज केलं की फंट पेरिंग म्हणजे काय की आपण काय केलं की मल्टिपल ह्याला वेगवेगळ्या असं फंट आपण असाइन करू शकतो. ठीक आहे. तर याला म्हणतो आपण फंट पेरिंग्स. ठीक आहे. तर बघा असं आउटपुट आलं, म्हणजे काय की ही गुगलची आहे आणि ही आपली नॉर्मल आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता की फंट त्याची चेंज करू शकता. ठीक आहे. तर हे थर्ड पार्टी कशा पद्धतीने आपण फंट घेणार हे आपण याच्यामध्ये बघितलं. ठीक आहे. आता लास्ट फंट मधला पार्ट आहे तो म्हणजे फंट शॉर्ट हँड. तर सगळ्या प्रॉपर्टीमध्ये एकच आहे की जेवढ्या पण काही प्रॉपर्टी आपण यूज केला सगळे एकत्र फंट CSS प्रॉपर्टी देणे म्हणजेच काय, शॉर्ट हँड प्रॉपर्टी. तर नेक्स्ट पार्ट आहे आपला H1 मध्ये फंट शॉर्ट हँड प्रॉपर्टी. ठीक आहे. तर हे आपण परत याच्यामध्ये देत नाही, बिकॉज हे तुम्ही करू शकता ओन प्रॅक्टिकल, बिकॉज ऑलरेडी आपण याच्यामध्ये काय केलेलं ते वेगवेगळे एक्झाम्पल बघितले, जसं आपण बघूया त्याच्यामध्ये. तर आउटपुट मध्ये बघा आता की
हे सगळे आपण जे प्रॉपर्टी यूज केलेले आहेत बरोबर CSS फंडच्या, म्हणजे काय की CSS फंड मध्ये फंड फॅमिली यूज केली, त्याच्यानंतर आपण काय केलं, फंड वेबसाईट बघितलं, फंड फॉलबॅक, त्याच्यानंतर फंड स्टाईल पण बघितली, फंड साईज बघितलं, त्याच्यानंतर फंड व्हेरियंट पण बघितले, गुगलचे फंड आपण कसे इंटिग्रेट करू शकतो आपल्या पेजमध्ये थर्ड लिंक यूज करून, म्हणजे एक्सटर्नल लिंक यूज करून, ते सुद्धा बघितलं. आणि हे सगळ्यांचं यूज करून तुम्ही काय करू शकता, शॉर्ट हँड प्रॉपर्टी यूज करू शकता. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही फंड स्टाईल, व्हेरियंट, वेट, फंड साईज, फॅमिली हे सगळे एकत्र घेऊन हे प्रॉपर्टी यूज करू शकता. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो फंड शॉर्ट हँड प्रॉपर्टी. ठीक आहे. तर आजचा लाईव्ह सेशन आपण इथं एंड करतोय. तर नेक्स्ट सेशन मध्ये आपण CSS आयकॉन स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. सो थँक्यू एव्हरीवन.